विद्यार्थी मित्र, यापूर्वीच्या तासांतून आपण मराठीतल्या वैचारिक वाङ्मयाचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आता आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये जी पुस्तकं लावलेली आहेत त्या पुस्तकांचा परिचय करून घ्यावयाचा आहे, त्या कलाकृतीविषयीचं विवेचन करावयाचं आहे. आपण पहिल्यांदा महात्मा फुले यांनी लिहिलेलं जे सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात परिचय पाहू म्हणे, आणि मग त्यांचं जे लेखन आहे किंवा त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाविषयीचं आपण विवेचन करू म्हणे. ठीक आहे. तेव्हा मित्रहो, महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 1827चा आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890चा. तेव्हा 1827 ते 1890 हा त्यांच्या जीवनाचा कालखंड आहे. महात्मा फुले यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालेलं होतं, आणि त्या काळची जी व्यवस्था होती, खाजगी शिक्षक वगैरे ठेवणं किंवा पंतोजीची शाळा वगैरे म्हणायची, तर तशा शाळेमधून त्यांचं शिक्षण झालं होतं. नंतर मात्र त्यांनी जाणीवपूर्वक इंग्रजी माध्यमातून माध्यमिकपर्यंत, म्हणजे आता त्या शिक्षणाला आपण माध्यमिक शिक्षण म्हणजे 10वीपर्यंतचं शिक्षण वगैरे म्हणू शकू, अशा पद्धतीचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं, आणि ते इंग्रजी माध्यमातलं होतं. आणि ते शिक्षण त्यांनी त्या काळी ज्या मिशनऱ्यांच्या शाळा होत्या त्या मिशनऱ्यांच्या शाळेमधून घेतलेलं होतं. ते लहुजी बुवा यांच्याकडे तालीम करण्यासाठी किंवा व्यायाम वगैरे काढण्यासाठी, कुस्तींचे वगैरे डावपेच खेळण्यासाठी जात असत, आणि तिथे त्यांनी हे शिक्षण घेतलं. आता हे केवळ शारीरिक कसरत वगैरे किंवा शारीरिक मेहनत वगैरे इतक्यापुरतंच मर्यादित नव्हतं, तर तिथे त्यांनी लहुजीबुवा यांच्याकडून काही क्रांतिकारक विचारही घेतले असं आपल्याला म्हणता येते. कारण लहुजीबुवा हे त्या काळातले कुस्तीचे डावपेच शिकवणारे तर होते, परंतु त्याचबरोबर समाजामध्ये ज्या अनिष्ट चालीरीती होत्या, प्रथा परंपरा वगैरे होत्या, त्याच्या विरोधामध्ये बोलणारं हे एक व्यक्तिमत्व होतं. त्याला विरोध करणारं हे एक व्यक्तिमत्व होतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर महात्मा फुले यांच्या जीवनावर लहुजीबुवा यांच्या विचारांचा सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये प्रभाव आहे असं आपल्याला मानता येतं. मित्र, तो जर काळ लक्षात घेतला आपण, म्हणजे 1827 ते 1890चा जर काळ लक्षात घेतला, तर तो काळ काही शाळा वगैरे सुरू करण्यासाठी फार काही अनुकूल होता असं आपल्याला म्हणता येत नाही. तो काळ प्रतिकूल होता, आणि महात्मा फुले यांच्या शिक्षणाला सुद्धा त्या काळातल्या समाजाने खूप विरोध केला होता. त्यांच्या घरच्यांनी सुद्धा विरोध केला होता. ब्राह्मण वगळता इतरांनी शिक्षण घेणं ही कल्पनाच त्या काळातल्या समाजमनाला पटण्यासारखी नव्हती. शिक्षण हा केवळ ब्राह्मणांचा अधिकार आहे आणि तो शिक्षण केवळ ब्राह्मणानेच घ्यावं अशीच त्या काळातली कल्पना होती. अशा काळात ते तर शिकले, परंतु त्यांनी शूद्रातिशूद्रांसाठी एक मुलींची शाळा सुरू केली, आणि ती शाळा त्यांनी 1848मध्ये सुरू केली होती. ही गोष्ट खूप मोठी आहे. त्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला शूद्रातिशूद्रांना शिकवावं किंवा त्यांचं शिक्षण महत्त्वाचं आहे असं वाटणं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं ही गोष्ट क्रांतिकारी होती, आणि ही क्रांतिकारी गोष्ट महात्मा फुले यांनी केली, आणि 1848ला त्यांनी शाळा सुरू केली, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर त्यांनी 1855मध्ये एक प्रयत्न केला, एक शाळा सुरू केली, आणि ती शाळा रात्रीची शाळा होती. आपल्याला माहीत असेल की फार अलीकडच्या काळामध्ये सरकारने, म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर अगदी अलीकडच्या काळात प्रौढ शिक्षणाची एक चळवळ राबवलेली होती, आणि ज्यांना लहान वयामध्ये किंवा शिक्षण घेण्याच्या वयामध्ये शिक्षण घेता आलं नाही त्यांनासुद्धा शिक्षण घेता यावं म्हणून प्रौढ शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या होत्या खेड्याखेड्यातून. आणि रात्रीची मग ते शाळा भरायची, आणि रात्री दिवसभर काम करून घरी आलेली माणसं, प्रौढ जी माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, ज्यांच्यावर प्रपंचाची जबाबदारी वगैरे आहे, ती माणसं अशा शाळेमध्ये जात, आणि मग रात्री गावातलाच कोणीतरी जो शिकलेला माणूस आहे तो शिकलेला माणूस वगैरे त्या लोकांना शिकवायचा. तर अशी शाळा आपण अलीकडे सुरू केली होती. शासनाचे तसे प्रयत्न होते, आणि आजही शासन काही याला विरोधी नाही. तर आजही ज्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांनी शिक्षण घ्यावं अशा पद्धतीची भूमिका आहे. परंतु
आपण कल्पना केली पाहिजे की अशा पद्धतीचा प्रयत्न महात्मा फुले यांनी 1855 मध्ये केला होता. तेव्हा त्यांनी एक रात्रीची शाळा सुरू केली होती आणि त्या रात्रीच्या शाळेमध्ये मुलं असतील, मुले असतील किंवा प्रौढ माणसं, स्त्रिया किंवा पुरुष असतील, यापैकी कोणालाही शिक्षण घेता येत होतं. म्हणजे महात्मा फुले यांना समाजाला शिक्षित करायचं होतं आणि त्या ध्येयानं प्रेरित झालेल्या महात्मा फुले यांनी म्हणजे स्वातंत्र्याच्या फार पूर्वी म्हणजे 1855ला ही शाळा सुरू केली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि ती 1863मध्ये केली. म्हणजे लेकरांची हत्या होऊ नये, तेव्हा ज्या स्त्रियांना लेकरांना जन्माला घालणं आणि त्यांचं पालनपोषण करणं अवघड झालेलं आहे किंवा समाज व्यवस्था ज्या अशा लेकरांना वगैरे मान्यता देत नाही किंवा स्त्रियांना वगैरे समाजामध्ये जगणं अवघड करते, तर अशा स्त्रियांनी आपल्या इथे येऊन प्रसूत व्हावं आणि मग त्यांनी ते लेकरू आमच्याकडे ठेवावं आणि आपण ते पोसू वगैरे, अशा पद्धतीची कल्पना त्यांची होती. आणि त्यांनी मग बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि ती स्थापना 1863मध्ये केली. या काही त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगतो होतो. त्यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केवळ अशा पद्धतीचं काहीतरी नवीन करणं, दाखवणं हे नव्हतं, तर त्यामार्फत त्यांनी खूप कामं केली. नंतर मग सत्यशोधक समाजाने त्या काळामध्ये जे समाज जीवनामध्ये रूढ असणारे विधी वगैरे होते, ते विधी वगैरे कसे करावेत याच्यासाठीची एक नवीन मांडणी केली. मग सत्यशोधकी पद्धतीनं लग्न वगैरे कसं लावावं वगैरे हे त्यांनी खूप अगदी क्रांतिकारक अशा पद्धतीचं त्या काळातलं कार्य केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येईल. मित्रो, 1888मध्ये महात्मा फुले यांचा जनतेने सत्कार केला आणि सत्कार करून त्यांनी जनतेनं 1888मध्ये त्यांना महात्मा ही पदवी बहाल केलेली आहे. ही पदवी जनतेकडून मिळालेली आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर त्याच्यापूर्वीच लोक ज्योतिराव फुले यांना महात्मा असं म्हणत असत. म्हणजे त्यांच्यापेक्षा वडील असणारे जे लोकहितवादी होते, ते लोकहितवादी वगैरे ज्योतिराव फुले यांचा उल्लेख महात्मा वगैरे करत किंवा असं म्हणत आहे, परंतु प्रत्यक्ष सर्व समाजाने एकत्र येऊन 1888मध्ये महात्मा फुले यांचा सत्कार केला आणि सत्कार करून त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. तेव्हा हा एक थोडक्यात त्यांचा परिचय किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू पाहता येतील. मित्रो, महात्मा फुले यांच्या काळाचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ की ज्या काळामध्ये महात्मा फुले त्यांचं कार्य करत होते तो काळ कसा आहे तो. पण त्यापूर्वी त्यांनी लिहिलेले काही पुस्तकं पाहू. त्यांनी तृतीय रत्न नावाचं एक नाटक लिहिलं आणि ते नाटक आहे 1855मधलं. आणि त्या नाटकामध्ये महात्मा फुले यांनी इथे जे ब्राह्मण आहे ते ब्राह्मण सर्वसामान्य समाजाला ग्रहाच्या वगैरे किंवा दैववादाच्या वगैरे ज्या कल्पना आहे त्या कल्पनांची भीती घालून कसे लुटतात आणि शिक्षण नसल्यामुळे इथला समाज कसा नाडला जातो, कसा लुटला जातो, याविषयीचे एक चित्र त्या तृतीय रत्न नावाच्या नाटकामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. आणि त्या नाटकाचा शेवट अतिशय सुंदर आहे की ती जी स्त्री आहे की जिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला ग्रहदशा वगैरे असं सांगून ब्राह्मण लुटू पाहतात, ती स्त्री आणि तिचा नवरा दोघंही असा विचार करतात की आपल्याला जर या अज्ञानातून सुटायचं असेल तर आपल्याला शिक्षण घेणं आवश्यक आहे आणि मग ते शाळेला वगैरे जाण्याची तयारी करतात. असं एक शेवट त्या नाटकाचं आहे. पण अतिशय सुंदर नाटक आहे. प्राध्यापक दत्ता भगत यांनी हे तृतीय रत्न नाटक म्हणजे मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक आहे अशा पद्धतीची मांडणी केली आणि ती मांडणी खरी आहे. तेव्हा मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक एक मानवी जगण्यासाठी उपयुक्त असा विचार सांगणारं नाटक महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर त्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा लिहिला आणि तो 1869मध्ये लिहिला. हा पवाडाही आपण वाचावा. अतिशय रचना सुंदरच आहे, पण या पवाड्यातला आशय खूप सुंदर आहे आणि जनतेचा राजा जनतेच्या हितासाठी किती झटत होता त्याची सविस्तर मांडणी, त्यांचं सविस्तर वर्णन वगैरे महात्मा फुलेंनी केलेलं आहे.
त्यानंतर त्यांनी ब्राह्मणाचे कसब नावाचं पुस्तक 1869मध्ये लिहिलं आणि इथल्या सर्वसामान्य माणसांना लुटण्यासाठी ब्राह्मण काय काय कपट कारस्थानं करतात त्याची सविस्तर चर्चा या पुस्तकामध्ये केली आहे. गुलामगिरी नावाचं पुस्तक त्यांनी 1873मध्ये लिहिलं, ज्यांचं नाव आपल्याला परिचित असतं, जे आपल्याला माहीत आहे, आपल्या अभ्यासक्रमात वगैरे नेहमी येऊन जातं, ते म्हणजे शेतकऱ्याचा असूड नावाचं एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक 1883मध्ये महात्मा फुलेने लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्या काळातल्या शेतकऱ्यांची स्थितीगती कशी आहे, शेतकऱ्यांचं अज्ञान कसं आहे, त्यांचं शोषण वगैरे कसं केलं जातं, त्यांचं जगणं किती कष्टाचं वगैरे आहे, या सगळ्याची मांडणी महात्मा फुले यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. आपल्याला उगीच केव्हा केव्हा असं वाटत असते की आताचे जे शेतकऱ्यांचं जीवन आहे ते फार कष्टाचं आहे आणि दारिद्र्यातलं आहे. पूर्वी फार ते चांगलं होतं आपण असं म्हणत असतो की किंवा अशी एक म्हण आपल्याकडे असा एक विचार आलेला आहे की शेती ही उत्तम असते आणि व्यापार मध्यम असतो, नोकरी कनिष्ठ वगैरे असते. आणि याच्या आधारानं आपल्याला असं उगीच वाटत असतं की पूर्वी शेतकऱ्यांचं जीवन फार समृद्ध वगैरे होतं. तर मित्र, तसं काही समृद्ध वगैरे नव्हतं आणि शेतकऱ्यांचं जीवन फार पूर्वीपासूनच कष्टाचंच राहिलेलं आहे, याविषयी काही शंका नाही. आणि महात्मा फुलेंचं हे पुस्तक तुम्ही वाचा, मग तिथे तुम्हाला कळेल की त्या पुस्तकात सुद्धा महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचं अतिशय दारिद्र्याचं, अपमानाचं, कष्टाचं वगैरे जीवन चित्रित केलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. तेव्हा शेतकऱ्याचं असूड नावाचं पुस्तक 1883मध्ये त्यांनी लिहिलं आणि त्यांनी 1889मध्ये सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक लिहिलं. हे त्यांचं शेवटचं पुस्तक आहे 1889चं आणि ते त्यांच्या मृत्यूनंतर 1891मध्ये प्रकाशित झालं. पण ते अगोदरच लिहिलेलं होतं आणि त्यांचं शेवटचं पुस्तक आहे. शेवटचं पुस्तक हे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मित्र, महात्मा फुले यांचं जे व्यक्तिमत्व विकसित होत गेलेलं होतं, त्या विकसित व्यक्तिमत्वाचं शेवटचं हे पुस्तक म्हणजे महात्मा फुलेंना नक्की काय म्हणायचं होतं, या समाजाचं त्यांचं आकलन काय होतं आणि समाजाबद्दल त्यांना काय वाटत होतं, यांची निश्चित मांडणी या सार्वजनिक पुस्तकातली आणि ती अंतिम मानता येते. महात्मा फुले यांची अंतिम मांडणी मानता येते कारण ते शेवटचं पुस्तक आहे या अर्थानं. तेव्हा अशा पद्धतींची यांची ही साहित्याची निर्मिती आहे. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ, तो म्हणजे महात्मा फुले ज्या काळामध्ये हे सगळं करत होते, लेखन करत होते, सामाजिक कार्य करत होते, तो काळ कसा आहे, महात्मा फुलेंच्या विचारांना, महात्मा फुलेंच्या लेखनाला वगैरे अनुकूल आहे का प्रतिकूल होता, हे तुम्हाला कळावं म्हणून त्यांच्या काळाविषयीचे एक थोडक्यात विवेचन करू म्हणे. मित्र, ज्या काळामध्ये महात्मा फुले हे सगळं करत होते तो काळ कसा आहे तर पहा, समाजमनावर पेशवेकालीन जीवनमूल्यांचा प्रचंड प्रभाव आहे असा तो काळ आहे. आता 1818मध्ये पेशव्यांची सत्ता गेली हे जरी खरं असलं तरी मित्र हो, एखादी सत्ता गेली आणि लगेच दुसऱ्या दिवशी समाज मनावर त्या सत्तेचा किंवा मागच्या जीवनमूल्यांचा प्रभाव नाहीसा होतो किंवा संपतो आणि नव्यानं समाज काहीतरी सुरू करतो असं नाही. समाजाचं जीवन हे असं कधी नसतं की काल वेगळं होतं आणि आज पूर्णतः वेगळं आहे. ते थोड्या फरकानं बदलं जातं, कुठेही प्रभाव वगैरे असा अचानक कमी होत नसतो. पेशव्यांच्या काळामध्ये समाज जीवनावर ज्या जीवनमूल्यांचा प्रचंड प्रभाव होता, तो प्रभाव पेशव्यांची सत्ता संपल्याच्या नंतर सुद्धा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे खरं आहे, अलीकडच्या अगदी समाजाचं तुम्ही निरीक्षण करा ना, पहा ना. आपण 1947ला स्वतंत्र झालोत आणि 1950ला आपण संविधानाचा स्वीकार केला आणि आपण प्रजासत्ताक झालोत किंवा आपण निव्वळ स्वतंत्र नाही तर लोकशाही स्वीकारलोत आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळ्या माणसांना समान अधिकार वगैरे आपल्याला संविधानाने दिले आणि 1950ला आपण ते संविधान स्वीकारलं. पण मित्र, तुम्हाला असं आढळून येत नाही का की आपल्या सामाजिक जीवनामध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत, म्हणजे माझ्या जीवनाचा हा भाग आहे, मी ते माझ्या जीवनाचा साक्षीदार आहे की मी जवळून पाहिलं आहे की अगदी अलीकडच्या काळापर्यंत खेड्यामध्ये शूद्र समाजाला, दलित समाजाला मंदिरामध्ये प्रवेश वगैरे नव्हता आणि अगदी 90च्या दशकापर्यंत खेड्यामध्ये
दलित समाजाची आणि सवर्ण समाजाची पंगतसुद्धा वेगवेगळी बसत असे. म्हणजे कल्पना करा तुम्ही की आपण 1947ला स्वतंत्र झाल्याच्या नंतर आणि संविधानानं समान हक्क किंवा समान अधिकार वगैरे या गोष्टी दिल्याच्या नंतरसुद्धा आपला समाज 50 वर्षे जुन्या मूल्यव्यवस्था पाळत होता. ही गोष्ट आपल्याला नाकारता येईल का? पहा, ही गोष्ट नाकारता येत नाही. म्हणजे कुठलीही जुनी जी जीवनमूल्ये असतात ती जीवनमूल्ये समाज काही असा अचानक वगैरे सोडून देत नाही. कायदे वगैरे ठीक आहे, ते कायद्याच्या ठिकाणी असतात, परंतु ते कायदे प्रत्यक्ष लोकजीवनामध्ये यायला खूप वेळ लागतो. तेव्हा आपल्याकडे 1950ला स्वीकारलेले कायदे अगदी इसवी सनाच्या 2000पर्यंतसुद्धा समाज जीवनात पूर्णतः आले नव्हते. अलीकडे तुम्हाला अनेक उदाहरणं दिसतील. अनेक समाजामध्ये आजही जुन्या चालीरीती आहेत, त्यांच्या जात पंचायती आहेत आणि एकीकडे आपल्याकडे न्यायव्यवस्था असताना दुसरीकडे समांतर एक न्यायव्यवस्था जात पंचायतीच्या रूपानं भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आजही जिवंत आहे. ठीक आहे, ते थोडे थोडे मागे पडत आहे, त्याची तीव्रता कमी होत आहे, पण आहे हे आपण नाकारू शकत नाही. मित्र, मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो की 1818ला जरी पेशव्यांची सत्ता गेलेली असली तरी पेशव्यांच्या काळातली जीवनमूल्ये मात्र गेलेली नव्हती आणि त्याचा प्रचंड प्रभाव समाज जीवनावर होता. आता पेशव्यांच्या काळातली जीवनमूल्य कोणती होती? तर मित्र, साहजिकच आहे, हे कोणी नाकारणार नाही, इतिहासामधले सत्यच आहे की पेशवे हे मनुस्मृतीतल्या विचारांना स्वीकारणारे किंवा त्या पद्धतीनं राज्यकारभार करणारे किंवा त्याच्या प्रभावात जगणारे होते. याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नसावी. पेशव्यांचा हिंदू धर्म किंवा पेशव्यांचा धर्म, पेशव्यांची जीवन पद्धती, पेशव्यांची जीवनमूल्य कुठली होती? तर साहजिक आहे, मनुस्मृतीनं जे सांगितलेलं होतं ते त्यांची जीवन पद्धती होती, तेच त्यांची सत्ता चालवण्याची पद्धती होती, तोच त्यांचा जीवनाचा धर्म होता. अर्थात आता पेशवे प्रत्यक्ष जीवनामध्ये काही धर्म वगैरे आचरणात आणत होते का? तर याच्याविषयी वाद असू शकतात. म्हणजे पापपुण्याच्या वगैरे ज्या कल्पना आहेत त्या पद्धतीनं पेशवे फार काही चांगलं वर्तन वगैरे करत होते का? तर याच्याविषयी वाद होऊ शकतात. तसं काही ते जगत होते असं नाही. आणि कुठल्याही समाजातली माणसं धर्मामध्ये सांगितलेली जी चांगली जीवनमूल्य असतात ती जीवनमूल्य काही पाळत नसतात, त्या गोष्टीच करत असतात, बोलत असतात आणि ती जीवनमूल्ये जो तो आपापल्या पद्धतीनं आणि आपापल्या स्वार्थासाठीच पाळत असतो किंवा स्वार्थासाठीच लोकांवर लादत वगैरे असतो. तर पेशव्यांचंही त्याच पद्धतीचं वर्तन होतं, त्याच पद्धतीचा व्यवहार होता असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे पेशवे काही धर्म पूर्णतः व्यवहारामध्ये आचरणात आणत होते असं काही आपल्याला दिसणार नाही, पण त्यांच्या सोयीचं जे धर्माचं रूप होतं, त्यांचा अहंकार जपेल असं जे धर्माचं स्वरूप होतं, ब्राह्मणाला श्रेष्ठ मानणारं जे धर्माचं स्वरूप होतं आणि जे त्यांनीच दिलेलं होतं, म्हणजे ब्राह्मणांनीच ते तसं धर्माला रूप दिलं होतं, ते मात्र पेशवे पाळत होते आणि त्यांच्याविषयी प्रचंड मग त्यांना अभिमान वगैरे होता. आता असा धर्म म्हणजे मनुस्मृतीचा जो धर्म आहे तो धर्म म्हणजे पेशव्यांचा धर्म आणि पेशवे तो धर्म पाळत होते. आणि पेशवे गेल्याच्या नंतरसुद्धा पुण्यामध्ये या धर्माचा प्रभाव काही कमी झालेला नव्हता हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे तो होताच. अगदी महात्मा फुले यांना महात्मा फुलेंच्या घरचेच त्यांचे जन्मदाते आईवडीलसुद्धा शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध करत होते आणि त्याचं कारण तेच की जी जुनी व्यवस्था आहे किंवा मनुस्मृतीतली जी व्यवस्था आहे, हिंदूंचं इथलं जे जातीच्या आधारावर श्रेष्ठ कनिष्ठ वगैरे मांडणं जे आहे किंवा तो जो विचार आहे त्या विचाराचा प्रचंड प्रभाव इथल्या समाजमनावर होता असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे ती सामाजिक स्थितीगती काय होती हे तुम्हाला लक्षात यावं. पण त्या काळाच्या पार्श्वभूमीवर एक विधान जर आपण केलं तर ते काही फार खोटं ठरणार नाही. आणि ते विधान असं मित्र की त्या काळामध्ये ब्राह्मणांनी माणुसकी गमावलेली होती आणि बाकीचा जो बहुजन समाज होता त्या बहुजन समाजाने विवेक गमावलेला होता. म्हणजे ब्राह्मण अमानुषता जपत होते, ब्राह्मण स्वार्थ जपत होते, ब्राह्मण इतरांचं शोषण करत होते आणि बहुजन समाज काय करत होता तर बहुजन समाज अज्ञान जपत होता. आणि ब्राह्मण जे त्यांच्या सोयीचा, त्यांच्या भल्याचा, त्यांचं भौतिक हित साधणारा, अज्ञानावर आधारलेला
असा जो एक धर्म सांगत होते, कर्मकांडात्मक धर्म सांगत होते, तो धर्म इथला जो बहुजन समाज आहे तो बहुजन समाज आपल्याच हिताचा आहे असं गृहीत धरून स्वीकारत होते आणि त्याच्या प्रभावात जगत होते. अशा पद्धतीचं एक सामाजिक जीवन आहे. म्हणजे किती गुंतागुंतीचं आहे, किती अज्ञानावर उभं असणारे सामाजिक जीवन आहे. आणि त्या काळामध्ये महात्मा फुले समाजाला विवेक शिकू पाहतात. ही गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे सामाजिक जीवनाची दिशाच वेगळी आहे आणि महात्मा फुले त्या संबंध सामाजिक जीवनाला वेगळी दिशा देऊ पाहतात. हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राजकीय दृष्ट्या मात्र इंग्रजांची सत्ता पुण्यावर होती, इथे होती आणि इंग्रजांची सत्ता मात्र बऱ्यापैकी भौतिक जीवनवादी होती किंवा हिंदू धर्मातलं जे कर्मकांडात्मक रूप आहे किंवा जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठता वगैरे मांडणारं आहे, पवित्र अपवित्र वगैरे मांडणार आहे, त्याच्या विरोधी इथली सत्ता व्यवस्था होती. म्हणजे इंग्रजांची सत्ता हे काही मानणारी नव्हती. म्हणजे सत्ता व्यवस्था काही प्रमाणामध्ये अनुकूल होती महात्मा फुले यांना असं म्हणता येते. पण सामाजिक जीवन मात्र कमालीचं प्रतिकूल होतं आणि महात्मा फुलेंना राजकारण करायचं नव्हतं, तर महात्मा फुलेंना खरं तर समाज जीवनाला बदलायचं होतं आणि ते बदलणं मात्र खूपच अवघड होतं. त्या काळामध्ये जी ज्ञानाचा टप्पा आहे किंवा संशोधनाचा टप्पा वगैरे आपण म्हणू किंवा मानवी समाजाच्या आकलनाचा टप्पा म्हणू, तोही खूपच प्राथमिक अवस्थेमध्ये होता. म्हणजे विज्ञान असेल किंवा बाकीच्या शास्त्रांच्या शाखा वगैरे असतील, हे काही फार पुढे आलेलं नव्हते किंवा त्याचं काही फार विकसित रूप नव्हतं, तर ते प्राथमिक अवस्थेत होतं. दुसरं म्हणजे लोकांना काही माहीतच नव्हतं नक्की काय चाललंय विज्ञानामध्ये वगैरे. विज्ञान हा शब्द लोकांच्या परिचयाचा सुद्धा नव्हता. लोकांना फक्त धर्म आणि धर्मातले कर्मकांड आणि धर्मातल्या ज्या थोतांडिक कथा वगैरे आहेत त्याच माहीत होत्या आणि त्याच्यावरच लोकांचा विश्वास होता. असं तो काळ होता. प्रसारमाध्यमाचा पूर्णतः अभाव होता. प्रसारमाध्यमं कुठं होती, म्हणजे वर्तमानपत्र वगैरे फार कमी होती आणि ती काही लोक वाचत नसत, कारण लोकांना वाचायला एकतर ते शिक्षणच घेतलेलं नव्हते, त्यांनी वाचताच येत नव्हतं आणि नव्हतीच मुळामध्ये. म्हणजे प्रसारमाध्यमं नव्हती आणि आधुनिक प्रसारमाध्यमं ज्याला आपण म्हणू, टी व्ही असेल किंवा आता मोबाईल वगैरे इंटरनेट वगैरे आपल्याकडे आलेलं आहे, पण टी व्ही म्हणा किंवा रेडिओ वगैरे म्हणा, हे सुद्धा प्रसारमाध्यमं तेव्हा नव्हती. अशा एका काळामध्ये महात्मा फुले समाजाला शिक्षित करण्याचा, समाजाला विवेकी करण्याचा आणि समाजाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये शिक्षणाचा पूर्ण अभाव होता. शिक्षण नव्हतंच, एकतर समाजामध्ये शिक्षण घेता येत नव्हतं. दुसरं म्हणजे शिक्षण घेणे हा केवळ ब्राह्मणांचाच अधिकार आहे आणि ते ब्राह्मणांनीच घ्यावं, इतरांनी घेऊच नये, असा ब्राह्मणांनी घातलेला एक दंडकच होता, एक संकेत होता, असं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे इतरांनी शिकूच नये, शिकण्याची काही गरजच नाही अशा पद्धतीचा. आणि हा जो दंडक होता किंवा हे जे ब्राह्मणांनी सांगितलेलं होतं, मित्र हो, हे ब्राह्मणांचं सांगणं इतर समाजांनी शतशः म्हणजे 100% स्वीकारलं होतं. लोकांना असं वाटायचंच नाही की आपणही शिकलं पाहिजे, ब्राह्मण शिकता तर आपण का शिकू नये वगैरे, असं नाही वाटायचं. ब्राह्मण शिकले बस झालं, कारण आपला धर्म तसं सांगतो, अशा पद्धतीत वाटायचं. महात्मा फुलेसारखे व्यक्ती अपवादात्मक आहेत की फारच कमी ज्यांनी शिक्षण घेतलं. बाकी समाज शिकत नव्हता, कारण त्यांना वाटायचं की शिक्षण घेणे हे आपलं कामच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे शिक्षण घेण्याची संधी नव्हती, पण लोकांची सुद्धा तयारी नव्हती, असा तो काळ आहे. भाषेचाही प्रॉब्लेम होता. त्या काळामध्ये नेमकीच इंग्रजी भाषा इथं आली होती, पण इंग्रजीतून शिक्षण वगैरे काय बहुजन समाज घेत नव्हता, कारण आपण शिकावं असं त्यांना वाटतच नव्हतं आणि कोणी त्यांना शिक्षणाची संधी देत नव्हतं किंवा कोणी त्यांना शिकवत नव्हतं. हे जसं सत्य आहे तसं पहा की ते भाषा पहा, इंग्रजीतून शिक्षण इंग्रज देत होते, पण त्याच्यापूर्वीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण देण्याचं जे माध्यम होतं इथं ते अपवादात्मक मराठी होतं, पण मुख्य शिक्षण जे होतं ते शिक्षण संस्कृतमध्ये द्यायचं वगैरे. आणि आता संस्कृत कोणाला येईल, तर संस्कृत ही ब्राह्मणांनाच येत होती. ब्राह्मण संस्कृतमध्ये शिकवायचे आणि ब्राह्मण संस्कृतमध्ये शिकायचे. आणि संस्कृतमध्ये शिक्षण देणं आणि शिक्षण घेणं याच्यामध्ये नक्की कोणतं शिक्षण घेत होते, तर काही नाही, धर्मशास्त्राचं हे शिक्षण होतं. म्हणजे धर्म कशाला म्हणायचं, ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मचर्चा, देव वगैरे वगैरे वगैरे, हेच असं शिक्षण. कर्मकांडात्मक, मग की मंत्र कसे कोणते केव्हा म्हणायचे, यज्ञ कसा करायचा, वेगवेगळे विधी कसे करायचे, अशा पद्धतीचे शिक्षण की जे इतर समाजाच्या भौतिक जीवनाला काय याचा म्हणजे उपयोग आहे, काहीच उपयोग नव्हता ना. कारण तुम्ही
लग्न कसे लावायचे, अभिषेक कसा करायचा, सत्यनारायण कसं करायचं, त्या काळात सत्यनारायण असेल नसेल ते अलीकडचं कदाचित असेल, पण अशा काहीतरी कर्मकांड कसे करायचे अशा पद्धतीचं शिक्षण देतात. तर आता ब्राह्मणच हे करत होते, तर ब्राह्मणांना उपयोगाचं ठरेल, पण बाकीच्यांना काय याचा उपयोग, अशा पद्धतीचे शिक्षण म्हणजे धर्मचर्चा. बाकी काही फार भौतिक जीवनाला उपकारक असं शिक्षण त्या काळामध्ये दिलं जात नव्हतं. अशी एक एकूण त्या काळातली पद्धती होती. संस्कृतमधून ते शिकवलं जायचं आणि संस्कृत भाषा ब्राह्मणाशिवाय इतरांनी शिकूच नाही. आता शिकवलीच जात नव्हती, म्हणजे शिकण्याचा प्रश्नच नाही, पण तरी एक सूत्र मांडलेलं होतंच की शिकूसुद्धा नाही, बाकी कोणी ही भाषा शिकू नये, ही ब्राह्मणांची भाषा आहे, ब्राह्मणाने शिकावं, ब्राह्मणांचा त्यांच्यावर अधिकार आहे, कारण ही देवांची भाषा आहे आणि ब्राह्मण भूदेव आहेत आणि ब्राह्मण भूदेव असल्यामुळे ते ब्राह्मणाने शिकायला हरकत नाही, पण बाकीच्यांनी शिकू नये अशा पद्धतीचा दंडक होता आणि तो इतरांनी स्वीकारलेला दंडक होता. म्हणजे ब्राह्मणाने हा दंड घातला ठीक आहे, पण इतरांनी तो मनोमन स्वीकारला. म्हणजे इतरांना असं वाटत नव्हतं की ब्राह्मण आपल्याला काहीतरी खोटं सांगत आहेत, आपल्याला बनवत आहेत वगैरे. समाजाची बिलकुल मानसिकता नव्हती. समाजाला असं वाटायचं की ब्राह्मण जे सांगतात ते धर्मशास्त्राला धरून आहे, ते ठीकच आहे आणि ब्राह्मण सांगतात तसं वागणं आपलं कर्तव्य आहे. ब्राह्मण काही चूक करतात हे समाजाच्या फारसं लक्षातच आलेलं नव्हतं, असा त्या काळातला समाज होता. आणि म्हणून मग तो समाज ब्राह्मण जे सांगतील ते ऐकत पुढे जगत होता. म्हणजे आता जर दुसरं विधान आपण केलं तर ते काय फार चुकीचं ठरणार नाही. ते विधान असं आपल्याला करता येऊ शकतं की त्या काळातल्या धर्मव्यवस्थेच्या प्रभावात जगणारा आणि धर्म पाळणारा समाज म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्हीही पद्धतीच्या आद्धपतनाकडचा प्रवास करत होता. म्हणजे ना यांचं भौतिक हित साधत होतं, ना यांना काही आध्यात्मिक हित साधत होतं किंवा आध्यात्मिक यांची काही प्रगती होती. म्हणजे त्यांचं भौतिक जगणंही अधपतनाकडचंच होतं आणि त्यांचं आध्यात्मिक जगणंही अधपतनाकडचंच होतं. कारण त्यांना पुण्याच्या कल्पना काय, तुम्ही आध्यात्मिक हित करणार आहात, तुम्ही स्वर्गात जाणार आहात, तुम्ही पुण्य करा. म्हणजे काय करा, तुम्ही कर्मकांड करा, तुम्ही दान दक्षिणा करा, तुम्ही उपवास तपास करा, तुम्ही व्रताचार करा, अशा पद्धतीचा धर्म. म्हणजे आता आध्यात्मिक हित साधेल का, कल्पना करा तुम्ही. म्हणजे आध्यात्मिक हिताच्या दृष्टीनं अधपतनच होतं. आता भौतिक हित साधेल का, उपास तपास केले, कर्मकांड केले, ब्राह्मणांना दानदक्षिणा दिली वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये भौतिक हित कुठे, म्हणजे ना भौतिक हित साधलं जात होतं ना आध्यात्मिक हित साधलं जात होतं. एकूणात समाज जीवनाचा प्रवास हा अधपतनाकडचा होता, असं त्या काळाचं एक वास्तव होतं असं आपल्याला म्हणता येईल. मग अशा काळामध्ये म्हणजे जो काळ प्रतिकूल आहे, जो काळ समाजाला नवं काही शिकवता येईल असा नाहीच आहे, जो काळ समाजाने विवेक गहाण टाकला किंवा स्वतंत्र विचार करणे सोडूनच दिले, अशा काळामध्ये महात्मा फुलेंना शिकवायचं होतं. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी काय शिकवलं पहा. महात्मा फुले यांनी समाजाला त्या काळामध्ये एक सूत्र सांगितलं. त्या काळामध्ये खरं तर हे सूत्र सांगणं अवघड होतं, पण महात्मा फुले यांनी ते एक सूत्र सांगितलं आणि ते सूत्र होतं, ते सूत्र असं होतं मित्र की त्यांनी असं सांगितलं की समाजाला की बाबा रे, आपला जो वर्तमान काळ आहे ना, तो वर्तमान काळ भूतकाळानं घडवलेला आहे. आपला वर्तमान काळ हा स्वतंत्र वर्तमान काळ नाही. आपण ज्या वर्तमान काळात जगतो ना, त्या जगण्याचे सगळे संदर्भ आपल्या परंपरेत आहेत, म्हणजे भूतकाळामध्ये आहेत. आणि भूतकाळाचा जो प्रभाव आहे तो आपल्या वर्तमान काळातल्या संबंध जीवनावर आहे. म्हणजे तुम्हाला जर वर्तमान काळ नीट करावायचा असेल आणि वर्तमान काळातलं तुमचं भौतिक जगणं समृद्ध करावायचं असेल, विवेकी करावायचं असेल, सुखाचं करावायचं असेल, तर तुम्हाला तुमचा भूतकाळ नीट तपासावा लागेल. आणि भूतकाळापासून ज्या चालत आलेल्या परंपरा आहेत, ज्या प्रथा आहेत आणि धर्मग्रंथांचा आपल्यावर असणारा जो प्रचंड प्रभाव आहे, या गोष्टी तुम्हाला नाकाराव्या लागतील, हे महात्मा फुले त्या काळात सांगत होते. खरं तर समाज हा भूतकाळाचं विश्लेषण करण्याच्या मानसिकतेतच नव्हता. भूतकाळापासून चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत, मागच्या काळापासून चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत, त्या परंपरा पाळण्यातच समाजाला आपलं हित आहे अशा पद्धतीचं वाटत होतं. म्हणजे वाडवडील जे करतात ते आपण केलं पाहिजे, ही समाजाची भूमिका होती. आणि फुले सांगत होते की वाडवडील जे करतात ते तुम्ही करू नका, कारण वाडवडील फसले म्हणून फसण्याची प्रक्रिया किंवा फसण्याची परंपरा चालवण्यात काही फार मोठेपण नाही, माणूस असण्याचं लक्षण आहे, फुले सांगत होते. म्हणजे तुम्ही त्या परंपरा नाकारा, अशा पद्धतींची त्यांची भूमिका होती. आणि ते
हे सांगत होते की बाबा अरे आपल्याला डोळे दिलेत, आपल्याला कान दिले, तुम्ही डोळ्यांनी पहा, कानाने तुमच्या ऐका, धर्मग्रंथ असतील ते वाचा आणि हे जे ज्ञानेंद्रियांच्या मार्फत तुम्हाला जे काही ज्ञान मिळेल, जी काही माहिती मिळेल त्याचं तुम्ही मेंदूच्या आधारानं विश्लेषण करा. म्हणजे ते स्पष्टपणे त्या काळात सांगत होते की तुम्ही कार्यकारणाचा काही संबंध आहे का हे तपासा. म्हणजे केवळ ब्राह्मण सांगतात म्हणून तुम्ही ऐकू नका, केवळ धर्म काहीतरी सांगतो म्हणून तुम्ही ते करू नका. तर नक्की काय सांगितलं गेलं आहे आणि सांगितलेल्या त्या गोष्टीमध्ये किती खरं आहे हे तुम्ही तपासा. अशा पद्धतीचा विचार महात्मा फुले त्या काळामध्ये मांडत होते. विद्यार्थी मित्र, तुम्ही विचार करून पहा की हा विचार समाजाला पचत असेल का? समाज स्वीकारण्या इतका समाज त्या काळामध्ये प्रगत होता का, किंवा त्यांची मानसिकता होती का? पण मित्रो, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये महात्मा फुले मात्र समाजाला हे शिकवण्याचा प्रयत्न करत होते. आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होता. त्यांना अगदी हे स्पष्टपणे कळालं होतं. त्यांची भूमिका ही होती की मृत्यूनंतरच्या जगाचं काय असायचं ते असेल, काय व्हायचं ते होईल. आपण पहिल्यांदा आपल्या पातळीवर मरण्याच्या पूर्वीच्या जगाचा विचार करू, अशी त्यांची भूमिका होती. आणि ते समाजाला सांगत होते की हे पहा, तुम्ही मृत्यूच्या नंतरच्या जगाचा विचार करू नका, तुम्ही अलौकिकाचा विचार करू नका, तुम्ही स्वर्ग नरकाचा विचार करू नका. त्याच्यापूर्वी तुम्ही इथल्या तुमच्या मरण्याच्या अगोदरच्या जगण्याचा विचार करा, तुमच्या भौतिक जगण्याचा विचार करा. आणि हे जे तुमचं भौतिक जगणं आहे, हे भौतिक जगणं कसं समृद्ध होईल ते पहा. मृत्यूनंतरचं काही खरं नाही, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि ते लोकांना सांगत होते की तुमचं इथलं जगणं सुखाचं करा. आता मित्रो, भारतीय समाज आपल्याला माहीत आहे की जात आणि धर्माच्या भाषेत बोलतो, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की भारतीय समाज इथल्या जगण्यापेक्षा, म्हणजे जिवंत असतानाच्या जगण्यापेक्षा मेल्यानंतरच्या जगण्याचा अधिक विचार करतो. पहा, तुम्हाला हे विधान पडते का? तुम्ही जरा नीट विचार करून पहा की माणसं इथं उपास तपास करतात का? माणसांना असं वाटतं की मेल्यानंतर आपण स्वर्गात जाऊ आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथे आपल्याला खूप खायला प्यायला मिळणार आहे. मग तिथं 12 वर्षे फळं असणारे झाडं आहेत, मग तिथं दुधाच्या वगैरे नद्या वाहत आहेत, तिथे पियायला अमृत आहे, मग तिथे देवांगणा वगैरे आहेत. हे माणसाचे स्वप्न. मित्र, मरण्याच्या पूर्वी जीवन जगणं महत्त्वाचं आहे, हे कुठल्याही सामान्य माणसाला कळायला हवं. म्हणजे लहान लेकराला सुद्धा कळायला हवं. पण ते हे तसं करणार नाही. तर ते मृत्यूच्या नंतरचं जे नाहीच आहे त्याच्या पाठीमागे लागणारं भारतीय समाज म्हणा. आजही आपण पाहणार, पुण्यासाठी आपली किती धडपड असते. आजही लोक व्रताचार, उपास तपास वगैरे करतात, म्हणजे इथे उपाशी राहतात. मृत्यूच्या नंतर खायला मिळेल या कल्पनेनं माणसं इथं उपाशी राहतात. आजही आपण पाहतो की देवाधर्माच्या कुठे मंदिरात वगैरे तुम्ही जाऊन पाहणं, किती रांगा लागलेल्या असतात आणि माणसाचे किती प्रयत्न आहेत ते. आणि माणसांना असं वाटतं की आपण असं पुण्य वगैरे मिळवलं तर आपण स्वर्गात जाऊ किंवा नरकात जाण्यापासून वाचू. आतापर्यंत खूप जणांनी सांगितलेलं आहे की बाबा रे, स्वर्ग नरक वगैरे थोतांड आहे, स्वर्ग नाही आणि नरकसुद्धा नाही, हे सगळं थोतांड आहे. चार्वाकाची एक समृद्ध अशी विचाराची परंपरा आहे आणि त्यांनी लोकांना ओरडून सांगितलं आहे, खूप तळमळीने सांगितलं आहे की बाबा रे, पुनर्जन्म नाही, माणूस पुन्हा जन्मत नाही आणि माणूस पुन्हा पुनर्जन्म नाही. तसं माणसाला तिकडे स्वर्गा नरकासुद्धा जाता येत नाही. माणूस मरतो म्हणजे काय होते, तर माणूस मरतो म्हणजे संपलं. त्याचा आत्मा वगैरे काही स्वतंत्र आहे आणि तो आत्मा दुसरं शरीर वगैरे धारण करतो किंवा तो आत्मा नरकात जातो, स्वर्गात जातो, हे पूर्णतः खोटं आहे. आत्मा नावाची स्वतंत्र अशी कल्पनाच नाही. किंवा आपल्याला जे वाटतं की आपल्या आत कुठंतरी स्वतंत्र आत्मा आहे, तर चार्वाकाने स्पष्टपणे हे मांडलेलं आहे की बाबा रे, आत्मा स्वतंत्र नाही आहे, तर तुमच्या शरीरातच एक चेतन तत्व आहे. चेतन तत्व म्हणजे कळतं की आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला तुम्ही पहा, स्पर्श करून पहा, तुम्हाला स्पर्श झाल्याचं कळते. म्हणजे तुम्ही पायाच्या अंगठ्याच्या टोकाला जरी टाचणी टोचवली तरी आपल्याला इथं टाचणी टोचलेली आहे किंवा काहीतरी टोचलं हे तुम्हाला कळते ना. हे जे कळणं असते ते कळणं म्हणजे तुमची चेतना आहे आणि या चेतनेसकटच शरीर असते.
आणि तुम्ही मरता म्हणजे हे चेतना संपते. पण हे चेतना म्हणजे आत्मा नव्हे. आपण आत्मा म्हणजे काय केलं आहे? आत्मा शरीरामध्ये कुठेतरी काळजात असतो आणि तो स्वतंत्र असतो आणि आपण मरतो म्हणजे आपल्या शरीरातून तो बाहेर जातो, दुसरं शरीर धारण करतो अशी आपली कल्पना. पण चार्वाकांनी म्हटलं की बाबा रे, तुमच्या संपूर्ण शरीरभर एक चेतना आहे. तुमच्या शरीराच्या कुठल्याही टोकाला स्पर्श केला कळतो. हे चेतना म्हणजेच तुमचा जीव आणि तुम्ही मरता म्हणजे चेतना संपते. म्हणजे ही चेतना मग कुठे जाते? कुठेच जात नाही, संपते, मरते. झाड वाळते तसं तुम्ही पण मरता आणि संपलं. मग पुनर्जन्म वगैरे नाही, स्वर्ग नरक वगैरे नाही. हे अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान चार्वाकांनी मांडलं. केवळ चार्वाकांनीच नाही मित्रो, इतर अनेक विचारवंतांनी मांडले. अलीकडच्या काळामध्ये आणखी खूप जणांनी ते मांडलेलं आहे. मग शरद बेडेकर असतील, श्रीराम लागू असतील, बाकीचे खूप माणसं आहेत. किती जणांची नावं इथे घ्यायची, पण एवढं जरी झालं तरी आजही आपण काही या धर्माच्या थोतांडातून वगैरे बाहेर गेलो नाही आणि आजही आपण पूर्वजन्माच्या आणि पुनर्जन्माच्या कल्पना स्वीकारत असतो आणि आपल्याला स्वर्गात जाता यावं याच्यासाठी धडपडत करत असतो. नरकात जाणं टाळावं याच्यासाठी आपण प्रचंड धडपडत करत असतो की वस्तुतः जिथे ना स्वर्ग आहे ना नरक आहे. आता निदान या काळात तरी पृथ्वी वगैरे फिरते तर वर काही स्वर्ग वगैरे नसते, हे आपण स्वीकारायला पाहिजे. पण ठीक आहे, माणसं स्वीकारत नाहीत आणि माणसांना आजही व्रताचारात, कर्मकांडात, देवपूजेत वगैरे आपलं भलं होणार आहे असं वाटते आणि आपण फार पुण्य कमावतो आहे असं वाटते. त्यांना जर आपण म्हणालोत की हे कशाला उगीच्या उगी तुम्ही लचांड मागे लावून घेतलं आहे, कशाला थोतांड उगी पाळता, तर ते आपल्याला मूर्खात काढतात आणि ते आपल्याला नास्तिक, पापी, अपवित्र वगैरे असं समजत असतात आणि नरकात जाणारे वगैरे समजत असतात. ठीक आहे, त्यांच्या त्यांच्या धर्मभावनेचा तो भाग आहे. पण मित्र हो, ज्या काळामध्ये इथले लोक अलौकिक जगणं महत्त्वाचं मानत होते, त्या काळात महात्मा फुले भौतिक जीवनाचा विचार मांडत होते. हे इथं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही लक्षात घ्या. बाकी समाज काय करतो वगैरे ठीक आहे, तो मुद्दा तुमच्या लक्षात यावा म्हणून हे सांगितलं. कारण या काळात जर लोक असे वागतात तर महात्मा फुलेंच्या काळामध्ये म्हणजे 1850च्या दरम्यान कसे वागत असतील याची तुम्ही सहज कल्पना करा. मग तुम्हाला कळेल की अरे त्या काळात तर समाज कितीच विचित्र असेल. आणि मग महात्मा फुले कसं काय सांगत असतील भौतिक जीवनाचा विचार करा, आणि महात्मा फुले नाही सांगितल्यामुळे किती त्रास झाला असेल मित्र, किती त्रास झाला असेल, भरपूर त्रास झाला. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर लोक अक्षरशः शेण वगैरे मारत, ह्या निवळ कथा नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना दगडं मारत, ही वस्तुस्थिती आहे. महात्मा फुलेंना मारण्यासाठी मारेकरी पाठवले होते आणि महात्मा फुलेंवर हत्या करण्याचा एक प्रयत्न, महात्मा फुलेंची हत्या करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे इतिहासानं नोंदवलेलं वास्तव आहे. तेव्हा एवढं हे सहन करूनही महात्मा फुले मात्र भौतिक जीवनाचा विचार मांडत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, त्या काळामध्ये देवधर्म, धर्मग्रंथ याबद्दल कोणी प्रतिप्रश्न करायचा नाही, हा दंडकच होता, हा संकेत होता आणि तो ब्राह्मणाने घातलेला होता. त्याच काळात कशाला आजही तुम्ही आपल्या घरामध्ये समजा आई वडील वगैरे कुठलं तरी धार्मिक पुस्तक वाचतात आणि त्याच्यामध्ये काय आलं आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की असंच का, तर लगेच तुम्हाला सांगितलं जातं की धर्माच्याबद्दल असं बोलायचं नसते, असं सहज सांगतात. आमच्याकडे पहा की आमच्या गावामध्ये अनेक लोकांना एक म्हणजे पद्धती पहा कशी आहे, अज्ञान म्हणा त्याला काही म्हणा, की गाईचं वासरू वगैरे नंदी म्हणून महादेवाला सोडून देतात, किंवा एखाद्या वासराचा किंवा एखाद्या गाईचा वगैरे पाय सोडतात. पाय सोडणे म्हणजे कळतं का पहा, एक पाय सोडणे. एक पाय सोडणे म्हणजे काय, गाईला 4 पाय असतात, तर 4 पायापैकी एक पाय सोडणे म्हणजे मग गाईला मोठं करायचं आणि गाईला समजा विकायचं. गाय विकली 10,000ला तर एक पाय सोडला म्हणजे मग ते 2,500 रुपये ज्या देवाला पाय सोडलाय त्याला द्यायचे. म्हणजे आमच्याकडे तिरुपतीला वगैरे पाय सोडण्याची पद्धती खूपच आहे. आमचे वडीलसुद्धा असा पाय वगैरे सोडायचे आणि ते पैसे मग इथून तिरुपतीला पोहोचतं करायचे. आता आपल्यासारख्याला सहज प्रश्न पडतो, मी आई वडिलांना असा सहज प्रश्न अनेकदा विचारला, वडिलांनी काही उत्तर देणं पण विचारला की बाबा तिरुपतीला पाय सोडलाय ठीक आहे, पण ह्या गाईचं पालन पोषण तुम्हीच केलं, या गाईला किंवा बैल असेल, बैलाला वगैरे जो काही खर्च करावा लागला एवढं मोठं करायला, बैल जेव्हा 10,000ला किंवा 20,000ला विकतो तो काय तेव्हाच विकत नाही ना, त्याच्यासाठी खूप खर्च करावा लागतो, त्याला खाऊ पिऊ घालावं लागतं, प्रतिपाळ करावं लागतो. तर मी असं वडिलांना प्रश्न विचारला की बाबा जो खर्च झाला त्याच्यातला 25% वाटा देवानं दिला का, तर तो खर्च झालेलाचा वाटा दिला नाही. मग आपण समजा 3 दिवस आपण याचा प्रतिपाळ केला किंवा 3 दिवस आपण याला चारा पाणी केलं, 4थ्या दिवशी त्या देवानं केला का, नाही केलं ना. मग त्यानं केला नाही, त्यानं एक वाटाच उचलला नाही, तर मग त्याला आपण कशाला 4था वाटा द्यायचा. तो खर्चाचा भार उचलत नाही तर नफ्याचा वाटा त्याला कशाला द्यायचा. साधा प्रश्न आहे ना, कोणाला पडू शकतो ना. पण मित्र, असा प्रश्न तुम्ही विचारून बघा
ठीक आहे, माझ्या वडिलांना खूप नंतरच्या काळामध्ये हे प्रश्न विचारल्यामुळे वडील फक्त हसतात आणि मग त्याचं काही उत्तर देत नाहीत. पण आपण जर लहान असू आणि मोठ्या माणसाला जर असा प्रश्न विचारला तर आपल्याला लगेच म्हणतात देवाच्याबद्दल असं बोलायचं नाही, धर्मग्रंथाच्याबद्दल असं बोलायचं नाही. तुम्ही सहज प्रश्न विचारून बघा ना तुम्ही, की कुंभकर्णाच्या बेंबीला वगैरे पाणी येत होतं, तर मग एवढा मोठा कुंभकर्ण लंकेमध्ये कुठं झोपत होता? एवढी मोठी लंका वगैरे होती का असं विचारा. किंवा कुंभकर्ण मग 6 महिने झोपत होता, तर मग त्याला भूक लागून वगैरे जागच्या जागी तो मरून कसा जात नव्हता? कारण माणसा उपासपोटी इतके दिवस जगू शकत नाही, का तो झोपेतच खात होता? असे काही प्रश्न विचारा ना तुम्ही. मग तुम्हाला सांगितलं होतं असं काही प्रश्न विचारायचं नाही, धर्माच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही, धर्मग्रंथाच्याबद्दल प्रतिप्रश्न करायचं नाही. तुम्ही सहज प्रश्न विचारा. वाल्मिक ऋषी 12 वर्षे त्या वारुळामध्ये होता. आता 12 वर्षे वारुळामध्ये उपासपोटी एखादा माणूस कसा काय असतो? म्हणजे तो काही वाळवे वगैरे तर नव्हे, तो काही किडामुंगी नव्हे. वारुळामध्ये राहायला, जमिनीमध्ये राहायला त्याला श्वासोच्छ्वास करावा लागतो. त्याच्या बाकीच्या ज्या शारीरिक धर्म आहे किंवा शारीरिक क्रियाक्रम आहे ते करावे लागतात. तर हा कसा करायला? तर तुम्ही त्याला विचारा ना. तर ते म्हणतात की नाही, असा प्रश्न विचारायचा नसतो. आपल्याकडे कथा आहे की जो विश्वामित्र होता, तो विश्वामित्र 60,000 वर्षे तप करत होता. आणि काय खाऊन तप करत होता? तर लोखंडाचे चण्णे खाऊन तो 60,000 वर्षे तप करत होता. तुम्ही सहज प्रश्न विचारा ना, की हा जो ऋषी होता विश्वामित्र, त्याचे जठर नक्की काय होते? म्हणजे लोखंड कसे काय पचवत होते? लोखंड काय खाण्याची वस्तू आहे का? त्याचे दातपितं कसे काय पडले नाहीत? आणि कुठलाही माणूस 100-125 वर्षापेक्षा जास्त जगत नाही, तर हा कसा काय 60,000 वर्ष वगैरे जगला? तुम्ही प्रश्न विचारा. मग तुम्हाला लगेच वडीलधारे माणसं सांगतात असा प्रश्न विचारायचा नाही, देवाधर्माच्याबद्दल प्रतिप्रश्न करायचा नाही, असं ते म्हणतात. म्हणजे असा दंडकच होता. महात्मा फुलेंच्या काळामध्ये याच्यापेक्षा अधिक तीव्रता होती. म्हणजे देवाधर्माच्याबद्दल बोलायचंच नाही, बोललं तर पाप लागते, अशा पद्धतीची कल्पना. समजा धर्माच्याबद्दल, देवाच्याबद्दल, दैवाच्याबद्दल, धर्मग्रंथाबद्दल, धर्मग्रंथातल्या अर्थाबद्दल, धर्मग्रंथातल्या कथाबद्दल कोणी बोलायचंच असेल तर, किंवा धर्मग्रंथांच्या आधारानं न्यायनिवाडा वगैरे कोणी करायचं, त्याची चर्चा कोणी करायची, तर मित्र हे अगदी सत्य आहे की त्याच्याबद्दल केवळ आणि केवळ ब्राह्मणांनी बोलायचं, ब्राह्मणांनीच अर्थ सांगायचा, ब्राह्मणांनीच विवेचन करायचं. धर्मग्रंथ नक्की काय सांगतात तेही ब्राह्मणांनीच ठरवायचं, असं एक सूत्र होतं. ब्राह्मणांशिवाय बाकी कोणी बोलायचं नाही. म्हणजे वेद काय सांगतात, धर्मग्रंथ काय सांगतात. कारण त्या काळात पहा, न्यायनिवाड्याची वगैरे किंवा नीती वगैरे सांगण्याची सगळी पद्धती काय होती? तर धर्मग्रंथ सांगतात ते नीती, धर्मग्रंथ सांगतात तो कायदा, धर्मग्रंथ सांगतात ते न्याय. म्हणजे न्यायव्यवस्था ही स्वतंत्र काही वेगळी नव्हती आताच्या पद्धतीप्रमाणे. पण तो न्याय काय आहे, धर्मग्रंथ काय सांगतात, हे कोणी ठरवायचं? तर ब्राह्मणांनी. आता ब्राह्मणांनी हे ठरवायचं म्हणजे ब्राह्मण शहाणे होते, ब्राह्मणांना कळत होते, ब्राह्मण फार लायक होते, या आधारानं होतं का? मित्र, तुम्हाला हे विधान हास्यास्पद वाटेल, पण हे विधान अगदी खरं आहे की ते केवळ ब्राह्मण आहेत म्हणून तो त्यांचा अधिकार होता. काही ब्राह्मण लायक असतील, त्यांना कळत असेल, नाही असं नाही, मी त्यांचा अनादर करत नाही. पण एकूण सूत्र काय होतं? सूत्र हे होतं की वेद कोणी वाचावे, त्याची चर्चा कोणी करावी, धर्मग्रंथातलं तत्त्वज्ञान कोणी लोकांना समजून सांगावं, धर्मग्रंथ नक्की काय सांगतात हे कोणी लोकांना सांगावं? ब्राह्मणांनी. का? ते केवळ ब्राह्मण आहेत या आधारावर. म्हणजे बाकीचे ब्राह्मणांपेक्षा शहाणे असतील तरी त्यांना अधिकार होता का? तर बिलकुल नव्हता. याच्याविषयी शंका नाही. आणि हे सत्य आपल्या इतिहासानं नोंदवलेलं आहे. हे मला वाटतं आपण नीट लक्षात घ्यावं. उगीच्या उगी माझं हे विधान खोडून काढण्यासाठी वगैरे वितंडवाद घालण्याची गरज नाही. इतिहास जरा तपासायला हरकत नाही. तेव्हा मित्र, ज्या काळामध्ये अशा पद्धतीचे संकेत होते, अशा पद्धतीचा दंडक होता आणि इतरांना धर्माबद्दल वगैरे बोलण्याचा काही अधिकारच नाही, अशा पद्धतीचं सांगितलं होतं. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी हा जो दंडक आहे, हा जो संकेत आहे, ब्राह्मणाने सर्वसामान्य समाजावर लादलेला आणि सर्वसामान्य समाजाने अज्ञानामुळे स्वीकारला, तो दंडक जर कोणी मोडीत काढला असेल तर मित्र हो, तो दंडक महात्मा फुले यांनी मोडीत काढला. आणि महात्मा फुले यांनी स्पष्ट केलं किंवा महात्मा फुले यांनी आपल्या जीवनाचा जो मार्ग ठरवला, आपल्या सांगण्याचा जो मार्ग ठरवला, तो याच्यापेक्षा वेगळा ठरवला. त्यांनी उलट धर्मग्रंथाची चिकित्सा सुरू केली की धर्मग्रंथ म्हणतात ते खरं म्हणण्याची गरज नाही, तर धर्मग्रंथाची चिकित्सा केली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि ती चिकित्सा त्यांनी केली आहे. मित्र पहा, त्या काळामध्ये म्हणजे महात्मा फुले यांच्या काळामध्येच मॅक्स मुलर नावाचा एक धर्मशास्त्राचा आणि भाषाशास्त्राचा अभ्यासक होऊन गेला आहे. या मॅक्स मुलरचा जन्म आहे 1823चा आणि महात्मा फुले यांचा जन्म आहे 1827चा. आता हा जो मॅक्स मुलर आहे, तो मॅक्स मुलर त्या काळामध्ये हे सांगत होता की आपल्याकडे ज्या दैवत कथा आहेत, ज्याला आपण मिथक कथा वगैरे म्हणू किंवा मिथक म्हणू,
तर त्या कथेतलं ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना आणि त्या कथेतले मूळ शब्द याचे जे नक्की अर्थ काय होता ते तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्या आधारानं आपण मिथक कथाचा नव्यानं अन्वयार्थ लावला पाहिजे, हे मॅक्स मुलरचं म्हणणं होतं. आता मॅक्स मुलर हे महात्मा फुले यांच्या समकालीन, पण मॅक्स मुलर नक्की काय म्हणतात हे महात्मा फुलेंना माहीत होतंच असं म्हणायला काही आधार नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महात्मा फुलेंना मॅक्स मुलर काय म्हणत होते कदाचित माहीत नसेल, पण मित्र महात्मा फुले यांची विवेचनाची पद्धती मात्र मॅक्स मुलर जे सांगत होते त्या विवेचनाच्या पद्धतीशी समांतर आहे. म्हणजे धर्मग्रंथाची जी चिकित्सा ते करत होते ना, त्या चिकित्सेचं स्वरूप हा किती शास्त्रीय ज्याला आपल्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं आहे ते. म्हणजे उगीच काहीतरी वाटलं असं नाही, तर ते मूळ अर्थ शोधत होते. त्यांनी शोधलेले काही अर्थ पहा. आपल्याकडे विप्र म्हणतो आपण, ब्राह्मणांना विप्र म्हणतो. त्यांनी तो शब्द कुठून आलेला आहे तर महात्मा फुलेंनी ही कल्पना मांडली. विप्रिय म्हणजे प्रिय नसणारे, संस्कृतमधला तो शब्द आहे आणि आपण नंतर त्यांना विप्र वगैरे म्हटलेत, अशा पद्धतीची त्यांची कल्पना होती. राक्षस हा शब्द रक्षक या शब्दापासून आलेला आहे. म्हणजे पूर्वी जे समाजाचं रक्षण करत, गावाचं रक्षण करत, समूहाचं रक्षण करत, ज्याने समूहाचं रक्षण करण्याचं खूप मोठं काम केलं, त्या रक्षकांना नंतर या ब्राह्मणांनी, या वैदिकांनी राक्षस म्हटलेला आहे. राक्षस हा शब्द यांनी अपमानकारक ठरवला, यांनी वाईट लोक आहेत अशा पद्धतीचं एक ठरवलं आणि त्या लोकांना वाईट वगैरे हीन ठरवलं, शब्दहीनत्व दर्शक ठरवलं आणि ते माणसंही हीन ठरवले. पण त्यांनी म्हटलंय तसं नाही आहे. राक्षस हा शब्द रक्षक या शब्दापासून आलेला आहे आणि ती माणसंही मोठी होती आणि त्या माणसांसाठी हा जो शब्द आहे तो शब्द सन्मानदर्शक आहे. हे मांडणी महात्मा फुलेंनी केलं आहे, आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. भट, ब्राह्मणांना आपण भट म्हणतो, महात्मा फुलेंनी असं म्हटलेलं आहे भट हा शब्द भ्रष्ट या शब्दापासून आलेला आहे, तो बदललेला आहे. मुळामध्ये तो शब्द भ्रष्ट आहे आणि त्या भ्रष्ट शब्दांनाच लोकांनी मग त्यांच्या उच्चाराच्या पद्धतीमध्ये भट म्हणलेलं आहे. अशा पद्धतीचा विचार महात्मा फुलेंनी मांडलेला आहे. आता मित्रो, हे खरंच असं झालंय का? ठीक आहे, वादाचा विषय होऊ शकतो, पण पहा महात्मा फुलेंची विवेचन करण्याची पद्धती कशी आहे. महाआर्य हा शब्द जो आहे त्या शब्दापासून महार शब्द आलेला आहे, ही कल्पना महात्मा फुलेंनी मांडलेली आहे. द्वैती म्हणजेच जे लढवय आहेत की दुसऱ्यांना, इतरांना जिंकणं अशक्य असणारे जे लढवय आहेत त्या लढवयांना द्वैती म्हणत, म्हणजे इतरांना इतर कोणी त्यांची बरोबरी करू शकत नाहीत अशा पद्धतीचे. आणि नंतर मग ब्राह्मण व्यवस्थेमध्ये त्यांनी दैत्य म्हटलेलं आहे. अशा पद्धतीची कल्पना महात्मा फुले यांची आहे. मित्र, केवळ इथेच नाही आहे, मूळ संकल्पना सुद्धा पहा. आपल्याकडे मत्स्यावतार म्हणजे आपण काय म्हणतो तर मत्स्यावतार म्हणजे विष्णूनं घेतलेला माशाचा अवतार, मासा, पाण्यातला मासा. आणि का तर त्या वेदांची सोडवणूक वगैरे करायची होती. मला त्या कथेच्या खोला जायचं नाही, पण विष्णू घेतला. त्यांनी असं महात्मा फुलेंनी यांनी असं म्हटलंय, ती संकल्पना पहा त्यांनी कशी नव्यानं मांडली. ते असं म्हणतात की ते काय मत्स्यावतार म्हणजे काही देवाचा अवतार वगैरे नाही, हे सगळं थोतांड आहे. तर माशाच्या आकाराच्या ज्या बोटी होत्या त्या बोटीतून इराणमधून जे इकडे आले ना लोक, जे टोळी आले ना, त्या टोळीचा जो प्रमुख होता ना, त्या प्रमुखाला लोकांनी मत्स्य म्हटलं, कारण त्यांचे जे येण्याची माध्यमं होती, साधनं होती, त्यांना बोटी वगैरे आपण म्हणू किंवा छोट्या जहाजासारखं काही आपण बोटी म्हणू, त्याच्यातून आले म्हणून त्यांना मत्स्य. ज्यांच्या बोटी कासवासारख्या होत्या त्यांना त्यांनी कासव किंवा कच्छ वगैरे म्हटलेलं आहे. आणि जे डुकरासारखे मुसंडी मारणारे गचाळ वगैरे होते आणि असे माणसं जे होते त्यांचा जो प्रमुख होता तो जो आर्य आहे, त्या आर्यांची टोळी आणि तो आर्य, त्यांना त्यांनी डुक्कर म्हटलेलं आहे किंवा त्यांना सुकर म्हटलेलं आहे. मित्र हो, माशाचा अवतार, कासवाचा अवतार, डुकराचा अवतार हे ब्राह्मणी धर्मग्रंथाने विष्णूचे अवतार म्हणून मानलेले आहेत आणि त्याचं प्रचंड वर्णन केलेलं आहे. याच्या खोलात मला जायचं नाही, ते तुम्हाला माहीत आहे, मलाही माहीत आहे. पण महात्मा फुलेंनी पहा कसा विचार केलेला आहे की डुकरासारखे असणारे लोक होते, त्यांना सुकर म्हटलं किंवा डुक्कर म्हटलेलं आहे. लोकांनी रागाने मग त्यांना डुक्कर म्हटलं आणि मग ब्राह्मणाने मग त्यांनाच उलट ते अवताराच्या कल्पना गुंफल्या. ही महात्मा फुलेंची विवेचनाची पद्धती. म्हणजे मग तुम्हाला कळेल की मॅक्स मुलरची महात्मा फुलेंची भेट झाल्याचे उल्लेखही कुठे मी वाचलेले नाहीत किंवा महात्मा फुलेंनी मॅक्स मुलरचं लेखन वाचलं होतं का नाही हे याचे पुरावे काही सापडत नाहीत. पण महात्मा फुले कसं शास्त्रीय पद्धतीनं
एकूणच आपल्या जीवनाचा, आपल्या कथांचा वगैरे अर्थ लावत होते, हे तुम्हाला कळेल. म्हणजे महात्मा फुलेंचा अभ्यास किंवा महात्मा फुलेंचं म्हणणं हे केवळ निराधार नाही. ठीक आहे ना, की आर्य इराणमधून इथं आले का नाही आले वगैरे वादाचा विषय होऊ शकतो. सगळ्यांनीच ते मान्य केलं पाहिजे असं नाही. पण महात्मा फुले सुरुवातीची मांडणी करत होते, म्हणजे नंतरची मांडणी ठीक आहे, पण जेव्हा त्यांच्याकडे फार काही साधनं नाहीत वगैरे अशा काळात हे मांडणी करत होते. या पार्श्वभूमीवर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की महात्मा फुले नक्की काय म्हणत होते आणि काय सांगत होते आणि त्यांचा अभ्यास कसा तार्किक होता. ठीक आहे ना, जिथे आता पुरावे सापडतच नाही तिथे काय करणार आहेत, तिथे आपल्याला तर्क किंवा विवेक हाच पुरावा मानावा लागतो ना. महात्मा फुले तेच करत होते आणि इतिहासाची पुनर्मांडणी करत होते, नव्याने इतिहास मांडत होते. विष्णूच्या सगळ्या ज्या कल्पना आहेत, अवताराच्या त्या सगळ्या कल्पना महात्मा फुलेंनी मोडीत काढल्या आणि नव्याने त्याची मांडणी केली, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, महात्मा फुले यांनी काय म्हटलं आहे, त्यांच्या विवेचनाचा रोग कसा होता ते कळावं म्हणून महात्मा फुलेंचे 2-3 विधानं मी तुमच्यापुढे ठेवतो, मग तुम्हाला कळेल. महात्मा फुलेंनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पहा ते असं म्हणतात, तुम्ही नीट लक्षात घ्या, त्यांचं विधान मी वाचून दाखवतो, त्यांच्याच भाषेत आहे ते. ब्राह्मण ग्रंथकारांनी आपली सर्व वेद मंत्र जादू व तत्संबंधी भाकड दंतकथा होत्या तेवढ्यांशी सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृत्या, संहिता, शास्त्रे, पुराणे वगैरे भारेच्या भारे नवीन ग्रंथ घरातल्या घरात बनवून त्या सर्वांत शूद्रांवर ब्राह्मण लोकांचे वर्चस्व स्थापून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिपाईगिरीच्या मार्गात कांटी ठोकून मोठा धार्मिकपणाचा डौल घातला. हे सर्व ब्रह्मकपट पुढे कधी शूद्रांच्या ध्यानात येऊ नये या भयास्तव अथवा त्या ग्रंथात पाहिजेल तसे फेरफार करिता यावेत म्हणून त्यांनी शूद्र वगैरे पाताळी घातलेल्या लोकांस मुळीच कोणी ज्ञान देऊ नये असे मनुसंहितेसारख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेविले आहेत. आपण सर्व शूद्रांनी जल्दी करून भटाच्या वडिलोपार्जित दास्यत्वांपासून मुक्त व्हावे, यामध्ये मोठे शहाणपण आहे. पहा, तुमच्या लक्षात येतं का की इथे जे धर्मग्रंथ निर्माण केले आणि धर्मग्रंथांमध्ये ज्या कथा याने निर्माण केल्या, त्या कथांविषयी महात्मा फुले एक नव्याने विवेचन करत होते. कारण आपल्याकडे काय कल्पना होती, आपल्याकडे धर्मग्रंथातल्या कथा म्हणजे कथा असं समजत नव्हते. तर लोकांना असं वाटायचं की कथा म्हणजे खऱ्या कथा आहेत. खरं तर आपला जो गतकाळाचा इतिहास आहे तो धर्मग्रंथातच आहे आणि या सगळ्या धर्मग्रंथामध्ये कथारूपानं तो सांगितलेला आहे. मित्र, या कथांना मिथक कथा असं म्हणतात किंवा मिथ्या कथा असं म्हणतात, किंवा त्याला दुसरा शब्द आहे दैवत कथा. आणि या सगळ्या दैवत कथांचं स्वरूप हे मिथ्य कथा असंच आहे. आणि मिथक म्हणजे काय किंवा मिथ्य कथा म्हणजे काय किंवा दैवत कथा म्हणजे काय, याची सविस्तर चर्चा डॉक्टर आहा साळुंखे यांनी केलेली आहे. तुम्ही मराठी विश्वकोशामध्ये वगैरे हे टीप पाहू शकता, तिथे त्यांनी खूप सविस्तर चर्चा केली आहे. आणि इतरही लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये इतरत्र ते आलेलं आहे. दुर्गा भागवतांनी सुद्धा या कथांचं विवेचन केलं आहे, विश्लेषण केलं आहे. मित्र, हे मिथक कथा आहेत, म्हणजे या खऱ्या कथा नाही आहेत. त्याच्यात काहीतरी खरं असू शकतं एवढंच काय ते, पण ते खरं नक्की वेगळं सुद्धा असू शकतं. नक्की काय हे आपल्याला कळत नाही, पण आपण काय करतो, ह्या कथा खऱ्या समजतो. मित्र, या खऱ्या नसतात, हे मिथक कथा आहेत. कथा आहे त्या दैवत कथा आहेत. आपल्याकडे जशा लोकपरंपरेत कथा असतात ना, लोककथा, त्या लोककथांसारख्याच ह्याही कथा आहेत. त्याच्यातलं फक्त थोडा वेगळा भाग हा आहे की याच्यात कुठेतरी एखादा सत्याचा अंश असू शकतो, पण आपण काय करतो, आपण त्या पूर्णतः खऱ्या समजतो. म्हणजे रामाचा जन्म कसा झाला, तर यज्ञातून देवता आली आणि यज्ञातून देवता आल्याच्या नंतर त्या देवतेनं काहीतरी फळ दिलं किंवा खीर वगैरे दिली आणि मग ते खीर दशरथांच्या पत्न्यांनी खाली आणि त्याच्यातून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न वगैरे यांचा जन्म झाला. आता ही कथा आहे मित्रो, ही कथा पूर्णतः खरी नव्हे. अशा पद्धतीनं कोणते फळं खाल्यानं आणि कोणाच्या हातून घेतलेली खीर खाल्यानं लेकरं वगैरे होत नसतात, गर्भ राहत नसतो, ही साधी गोष्ट आहे. पण आपण आजता काय त्या कथेकडे कथा म्हणून पाहण्याच्या ऐवजी ती सत्यकथा म्हणून पाहिलो. म्हणजे आपल्याला आजही जर हे कथा म्हणजे रामायण वगैरे वाचणाऱ्या लोकांना सांगितलं ना, सांगितलं ना की बाबा रे, ह्या कथा आहेत, ह्या सत्यकथा नव्हेत,
हे दैवत कथा आहेत, हे मिथक कथा आहेत, तर ते लोक आपल्याला मूर्खात करतात किंवा आपल्याला पापी वगैरे समजतात. पण मित्र हो, याला दैवत कथा म्हणतात किंवा याला मिथ्य कथा म्हणतात. मिथ्य म्हणजे खोट्या, खोट्या म्हणजेच की ज्याच्यात फार कमी सत्याचा अंश असू शकतो अशा कथा, की जिथं खरं लोपलेलं आहे आणि खोटंच आपल्या पुढे आलं आहे, अशा या मिथक कथा आहेत. महात्मा फुलेंनी त्याला मिथक कथा समजून त्याचं विश्लेषण केलं. त्याच्यापूर्वी असं विश्लेषण करण्याची परंपरा आपल्याकडे नव्हती. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. असेल तरी फार अपवादात्मक. महात्मा फुले जे म्हणतात की अशा पद्धतीनं हे जे धार्मिक ग्रंथ आहेत ते धार्मिक ग्रंथ म्हणजे ब्राह्मणांनी केलेली कपटकारस्थानं आहेत आणि समाजानं त्या कपटकारस्थानातून किंवा त्याच्यातून ताबडतोब बाहेर पडलं पाहिजे. हे महात्मा फुलेंचं म्हणणं वरील विधानातून त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आपल्याकडे वर्ण कसे जन्माला आले, तर ब्रह्मदेवांच्या शरीरातून ते जन्मले वगैरे अशा पद्धतीच्या कल्पना आहेत. मित्र, उपासात्मक पद्धतीने त्याचा समाचार महात्मा फुलेंनी कसा घेतलेला आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. महात्मा फुले काय म्हणतात ते नीट लक्षात घ्या. त्याचं विवेचन काही वेगळं मी करत नाही, करण्याची गरज नाही. महात्मा फुले असं म्हणतात पहा की ब्राह्मण ब्रह्म्याच्या मुखापासून झाले, परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रह्म्याच्या कोणत्या अवयवांपासून झाली? ब्राह्मणास जन्म देणारे जे ब्रह्माचे मुख ते दरमहा दूरशे झाल्यामुळे तो 4 दिवस 16 होऊन बसत होता का? ब्रह्म्याचे मुख, बाहू, जंघा आणि पाय या 4 ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर 16 दिवस 16 होऊन बसावे लागत का? गर्भ ब्रह्म्याच्या मुखात संभवल्या दिवसापासून 9 महिन्याचा होई तो कोणत्या ठिकाणी राहून वाढला? ब्राह्मण बालकास ब्रह्म्याने आपल्या स्तनाचे दूध पाजिले अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केले? ब्रह्म्याला पत्नी असताना त्याने मुलाचे ओझे मुखात 9 महिने वागून त्यास जन्म देण्याचे व त्याचे पालनपोषण करण्याचे लचांड आपल्या माथ्यावर का घेतले? ब्रह्म्याची बाकीची 3 डोकी या लचांडापासून दूर होती का? ब्रह्म्यास जर खरोखर 4 तोंडे होती तर त्याचप्रमाणे त्यास 8 स्तने, 4 बेंब्या, 4 मूत्रद्वारे आणि 4 मलद्वारे होती का? शेषशायीश लक्ष्मी पत्नी असता त्याने आपल्या बेंबीपासून हे 4 तोंडाचे मूल का निर्मिले? मित्र, इथे महात्मा फुलेंनी प्रश्न उपस्थित केले. त्याने पहिला तर प्रश्न हा उपस्थित केला की ब्रह्मादेवाने बाकी सगळ्या वर्णव्यवस्थेचे किंवा बाकी सगळ्या माणसाला जन्माला घातलं. फुलेंनी मूळ प्रश्न असा विचारला, या ब्रह्म्याला जन्माला घालणारी जी आई होती ती कशी जन्मली? पहा, मूलगामी प्रश्न आहे की ब्रह्मदेवाने बाकीचे निर्माण केले, तर ब्रह्मदेवाला निर्माण करणारी आई कुठून झाली, ती कशी जन्मली? मग ब्रह्मदेवाच्या कुठल्या अवयवापासून जन्मली? म्हणजे ब्रह्मदेवाच्या अगोदर जन्मली का ब्रह्मदेवाच्या नंतर जन्मली? तुम्ही प्रश्न विचारा ना की ब्रह्मदेवाला पहा, ब्रह्मदेवाचा जन्म आपण काय सांगतो? आपण असं म्हणत असतो की ब्रह्मदेवाचा जन्म शेषाच्या बेंबीतून झालेला आहे. पुन्हा त्यावरही महात्मा फुलेंनी प्रश्न विचारला की शेषशाही असणाऱ्या विष्णूला लक्ष्मी पत्नी होती, बायको असताना त्यानं बायकोच्या पोटातून गर्भ राहून मग गर्भानंतर तो लेकरू जन्मायला पाहिजे ना, असं न होऊ देता आपल्याच बेंबीतून असलं 4 तोंडाचं बाळ का जन्माला घातलं असेल? महात्मा फुलेंनी विचारला प्रश्न आहे. मित्र, या प्रश्नांची उत्तरं धर्मव्यवस्थेचे थोतांड सांगणाऱ्या लोकांकडे आहेत का? काही आपण सांगत असतो आणि काही आपण ऐकत असतो. मित्र हो, आपण थोडा विचार केला पाहिजे. महात्मा फुलेंनी आपल्या सगळ्या सृष्टीच्या निर्मितीचा वगैरे पुनर्विचार केलेला आहे, आपण लक्षात घ्या. डार्विननं जो उत्क्रांतीवाद मांडलेला आहे तो डार्विनचा उत्क्रांतीवाद महात्मा फुले यांना माहीत होता का, हा प्रश्न आहे. माहीत नसावा कदाचित असं आपण म्हणू. डार्विनचा कालखंड आणि महात्मा फुले यांचा कालखंड एकच आहे, एकाच काळात होते, दोन्ही एकाच काळात जगत होते. डार्विनचा जीवनाचा कालखंड आहे 1809 ते 1882. म्हणजे डार्विन हा महात्मा फुले यांच्या काळातलाच आहे आणि त्यांनी जो उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे तो त्याच काळात मांडला आहे. पण तो उत्क्रांतीचा सिद्धांत महात्मा फुलेंना माहीत होता का, हा प्रश्न आहे. कदाचित महात्मा फुलेंना माहीत नसं. महात्मा फुलेंना जर माहीत असताना महात्मा फुलेंना तो उत्क्रांतीचा सिद्धांत नव्या पद्धतीने इकडे लोकांच्या पुढे ठेवला असता, पण महात्मा फुलेंना तो माहीत नसेल. पण महात्मा फुले एवढं मात्र खरं की ब्राह्मणी व्यवस्थेनं इथं जो उत्पत्तीचा सिद्धांत मांडला, ब्रह्मदेवांच्या शरीरातूनच हे सगळे जन्मतात वगैरे, तो नाकारला. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यांनी उलट प्रश्न विचारला, या ब्रह्मदेवाला जन्माला घालणारी आई कुठे होती, ते
ती कुठून जन्मली वगैरे, किंवा असा प्रश्न आपण विचारू शकतो की मग ब्रह्मदेवाला जन्माला घालणारा विष्णू कुठून जन्माला, मग तो त्याच्या अगोदरचा आहे ना. मग आपण सांगत राहतो तो देव आहे, तो आपोआप जन्मतो, मग तो आपोआप जन्मतो, तो बाकीचे का जन्मणार नाहीत? म्हणजे बाकीचे विकसित होत आले असतील ना, पण आपण नाही. आपण धर्मग्रंथ म्हणतात म्हणून आपण काहीतरी खरं समजत असतो. पण महात्मा फुलेंना त्या काळामध्ये प्रश्न पडला होता आणि तो प्रश्न त्यांनी इथं उपस्थित केला आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. महात्मा फुलेंनी आणखी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे मित्रो, जप अनुष्ठाने पाऊस पाडीती आर्य का मरती जळावीन, जळांत बुडता गटांगळ्या खाती प्राणास मुकती तळी बसे, होगोणियावर जळी तरंगती मजा ते दाविते मृत्युलोकी, अज्ञाने शूद्रांत भूदेव बनती भिक्षा का मागती ज्योती म्हणे, जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती दुजा का करीती मुलांसाठी, भट ब्राह्मणांत बहु स्त्रिया वांझ अनुष्ठाने बीज नाही का रे, अनुष्ठानाविन विधवा मुले देती मारुनी टाकीती सांदी कोणी, ज्यांची जशी कर्मे तशी फळा येती शिक्षा ते भोगीती ज्योती म्हणे. महात्मा फुलेंनी किती प्रश्न विचारलेत, किती तार्किक प्रश्न विचारलेत, लक्षात घ्या. त्यांनी असं म्हटलंय, तुम्ही असं म्हणता की जप अनुष्ठान वगैरे केलं तर पाऊस पडतो. ते म्हणतात अरे बाबा, तुम्ही पाणी नसताना मरता ना, तुम्हाला सुद्धा पाणी मिळत नाही, पाणी पाडा, ते असे म्हणतात. तुम्ही पाण्यामध्ये गटांगळ्या खाता, मरता पाण्यामध्ये बुडून, तुम्हाला तप अनुष्ठान वगैरे मग वाचवत नाही का? त्यांनी असंही म्हटलेलं आहे, आज्ञाने शूद्रांना तुम्ही भूदेव, आम्ही भूदेव आहोत असं सांगता, तुम्ही भूदेव आहात, देव आहात, मग भीक कशाला मागता? तुम्ही देव आहात ना, मग देव आहात तर दानधर्म कशाला मागता, दक्षिणा कशाला मागता? पहा किती म्हणजे कठोर प्रश्न विचारले, तीव्रता आहे. आणि महात्मा फुलेंच्या मनातून समाजहिताची तळमळ आहे, ब्राह्मणांच्या या कपट कारस्थानाविषयी रागही आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय, भीक का मागता? मग तुम्ही देव आहात ना, देवाला काय कमी असते, देव तर काही करू शकतात, मग भोळ्या बाबड्या गोरगरीब समाजाला भीक का मागता रे, दान का मागता? ब्राह्मणांना त्यांनी प्रश्न विचारले. त्यांनी असं म्हटलंय, जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती दुजा का करीती मुलासाठी. बाबा रे, जप अनुष्ठान वगैरे केले की तुम्हाला हवं ते मिळते, मुलं वगैरे होतात, मग कशाला बायका करता? भट ब्राह्मणांत बहु स्त्रिया वांझ, तुमच्या ब्राह्मणांच्या अनेक स्त्रिया, तुमच्या बायका वांझ आहेत, त्यांना लेकरं झाले नाहीत. ते म्हणतात मग असं झालंय तर तुम्ही अनुष्ठानाने बीज नाही का, तुम्ही जे अनुष्ठान करता, जप तप करता, त्याच्या आधारानं, त्याच्या सामर्थ्यानं त्या वांझ स्त्रियांना मुलं होऊ द्या ना, का होत नाहीत? मित्र, हा प्रश्न महात्मा फुलेंनी विचारलाय. पुढे ते म्हणतात, अनुष्ठानाविन विधवा मुले देती मारुनी टाकीती सांदी कोणी. बाबा रे, तुम्ही अनुष्ठान करून ब्राह्मणांना म्हणजे मुलं जन्माला घालू शकतो असं म्हणता, अनेक स्त्रिया वांझ आहे, त्यांना मुलं होत नाही, तुमचं अनुष्ठान काही करत नाही. त्याने दुसरा प्रश्न विचारलाय, पण तुमच्यापैकी ज्या विधवा आहेत आणि त्या विधवांना लेकरं व्हावेत म्हणून तुम्ही जप करत नाही, अनुष्ठान करत नाही, मंत्र म्हणत नाही, काही म्हणत नाही, तरीही त्या गरोदर राहतात. फुलेंनी विचारला प्रश्न आहे, ह्या कशा काय गरोदर राहतात? आणि त्याने पुढे असं म्हटलं, अशा गरोदर स्त्रियांची मुलं तुम्ही सांदी कोपऱ्यात मारून टाकता, याची लाज वाटत नाही तुम्हाला? आणि पुन्हा तुम्ही म्हणता की अनुष्ठानं केल्यानं लेकरं वगैरे होतात. ब्राह्मणांचं हे जे कपट कारस्थान आहे, अज्ञान आहे, लोकांना भुलवणे, महात्मा फुलेंनी कुठल्या टोकाची पातळी घेऊन हे स्पष्ट केलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावं असं मला म्हणायचं आहे. आणि महात्मा फुलेंनी ते सांगितलं आहे. महात्मा फुले यांनी मग निष्कर्ष काय मांडले? महात्मा फुलेंनी मांडलेलं आहे, निर्मिकाने मानव प्राण्यास जी काही अत्युत्तम सारासार विचार करण्याची बुद्धी दिली आहे, तीचपासून त्याला एकंदर सर्व कामे दिवसानुदिवस जास्ती सुधारणा करता येईल. पहा, लक्षात येतं का मित्र, माणूस हा विकसित होत जाणारा प्राणी आहे, माणसात विकासोत्क्रमाची लक्षणे आहेत, अशा पद्धतीची मांडणी अलीकडे केली जाते. सगळे विचारवंत अशा पद्धतीची मांडणी करतात. महात्मा फुलेंनी ते सूत्र त्या काळात स्वीकारलं होतं आणि महात्मा फुलेंनी असं म्हटलेलं आहे, तुम्हाला जो मेंदू दिलाय ना, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करून अधिक सुधारत जाऊ शकता. त्यांनी कोणाला चांगलं म्हटलंय बा? त्यांनी असं म्हटलंय, कष्टाळू मानव शूद्र बंधू खरा. जो कष्ट करतो तो माणूस खरा बंधू आहे, तो खरा भाऊ आहे, तो खरा माणूस आहे, तो पवित्र श्रेष्ठ वगैरे जे काय तो आहे. आयतखाऊ ब्राह्मण नव्हे, ही महात्मा फुलेंची त्या काळातली भूमिका होती. त्यांनी एका ठिकाणी असे म्हटलंय, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकंदर सर्व मानव प्राणी अवयवाने व बुद्धी कौशल्याने एकसारखे असून त्यापैकी काही लोक पिढीजाद पवित्र बनून श्रेष्ठ कसे होऊ शकतील? सर्वांसारखे त्यास जन्ममरण असून ते सर्वांप्रमाणे सद्गुणात व दुर्गुणात निपुण नाहीत का? महात्मा फुलेंनी विचारला हा प्रश्न आहे. महात्मा फुले म्हणतात की सगळे माणसं सारखेच आहेत.
ते जन्मतात, ते मरतात, त्यांच्यात गुण आहेत तसे दुर्गुणही आहेत. ब्राह्मण इतर माणसांपेक्षा वेगळे नाहीत हे ठणकावून महात्मा फुलेंनी त्या काळात सांगितले. आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, महात्मा फुलेंनी इतिहासाची पुनर्मांडणी केली, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इथे पहा काय होतं की वैदिकांची एक लिखित परंपरा होती आणि त्यांनी आपल्या सोयीचा इतिहास लिहिला. जे पात्र आपल्या सोयीचं बोलतील त्या पात्रांना त्यांनी बोलू घातला आणि त्या पात्रांच्या तोंडी सोयीचे विधान दिले. महात्मा फुलेंनी इथली जी मौखिक परंपरा होती ती मौखिक परंपरा आधाराला घेऊन मौखिक परंपरेच्या आधारानं एक नवा इतिहास मांडला, इतिहासाची पुनर्मांडणी केली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रावण असेल, बळीराजा असेल, म्हसोबा असेल, खंडोबा असेल, हिरण्यकश्यप असेल, हे सगळे जे लोकपरंपरेतले जे व्यक्तिमत्व आहेत, ह्या लोकपरंपरेतल्या व्यक्तिमत्वांची पुनर्मांडणी केली. लोक हे का जपतात हा एक इतिहास आहे. मौखिक परंपरेनं आला किंवा लोकसंस्कृतीनं जपलेला हा इतिहास आहे. ही महात्मा फुले यांची भूमिका होती. नाहीतर आपल्याकडे काय की वैदिक परंपरेमध्ये काही जे घटक आहेत त्या घटकांना आपण बोलूच दिलं नाही, मुक्कच ठेवलं. म्हणजे याची दखलच घ्यायची नाही. त्या घटकांना किंवा ज्याला इतिहास लेखनाची साधनं म्हणू त्या साधनांना मुक्क ठेवायचं, बोलू द्यायचं नाही. आणि ज्यांना बोलू द्यायचं त्यांच्या तोंडी आपण आपल्या सोयीचे संवाद घालायचे. म्हणजे नाटकातले पात्र आणि आपल्या धर्मग्रंथातले पात्र याच्यात काही फरक नाही. याच्यात फार फरक मला वाटत नाही. हे माझं हे जे विधान आहे ते विधान मी जाणीवपूर्वक करतो आणि गांभीर्यानं करतो आहे. नाटकातल्या पात्रांना आपण काय करतो, तो जो नाटककार असतो ना, तो नाटककार आपले जे संवाद आहेत किंवा त्याला जे म्हणायचं आहे ते त्याच्या तोंडी घालतो. आपल्याकडे जे ग्रंथातले पात्र आहेत ना, ते पात्र काय करतात, ते पात्रसुद्धा लिहिणारा जो व्यक्ती आहे तो लिहिणारा व्यक्ती त्याच्या सोयीचे विधानं त्यांच्या तोंडी घालतो आणि ते पात्र बोलत असतात. म्हणजे आपल्या महाभारतातले किंवा रामायणातले जे स्त्री पात्र आहे ते काय सांगतात, पुरुषांची संस्कृती जी आहे, पुरुषप्रधान संस्कृती जी आहे, त्या पुरुषप्रधान संस्कृतीची वाहवा करतात. म्हणजे सीता काय सांगेल, सीता हेच सांगेल की पुरुष श्रेष्ठ असतो, नवरा श्रेष्ठ असतो, बायकोनं नवऱ्याची सेवा करायची असते आणि नवऱ्याला देवच म्हणायचं असते. आता हे सीता म्हणते का, मित्र हो, सीतेच्या तोंडी ज्या ते धर्मग्रंथ रचणाऱ्याने घातलेले विधानं म्हणतात. सीता अशी काय बोलली असेल नसेल, त्याला काय करायचं, तो पुरुष आहे, लिहिणारा पुरुष आहे ना, तो आपल्या पद्धतीचे विधानं सीतेच्या तोंडी घालतो. म्हणजे नाटकातल्या पात्रांच्या तोंडी दिलेले जे संवाद असतात तसेच संवाद आपल्याकडे धर्मग्रंथातल्या पात्रांच्या तोंडी दिसतात. पण आपलं अज्ञान असं की आपल्याला असं वाटतं की धर्मग्रंथ म्हणजे अपौरुषीय आहेत, ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत. मित्र हो, रामायण रामानं लिहिलं नाही, ना सीतेनं लिहिलं नाही, आणि महाभारत ना दुर्योधनानं लिहिलेलं आहे, ना अर्जुनानं लिहिलंय, ना धर्मानं लिहिलंय, ना द्रौपदीनं लिहिलंय. ते लिहिणारे वेगळे आणि मग यांच्याबद्दल बोलणारे वेगळे. म्हणून दुर्योधनाच्या तोंडी असणारे विधानं कोणी घातले, इतरांनीच घातले. धर्माच्या तोंडी असणारे विधानं कोणी घातले, इतरांनीच घातले. आणि द्रौपदीच्या तोंडी असणारे विधानं कोणी लिहिली, इतरांनीच लिहिली. तेव्हा हे आपण समजून घ्यायला पाहिजे ना. म्हणजे हे काही नेमक्याच पात्रांना बोलू देतात आणि त्यांच्या तोंडून आपल्या सोयीचा इतिहास शोधून घेतात. मित्र, महात्मा फुलेंनी मौखिक परंपरेने जपलेला इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला, लोकसंस्कृतीने जपलेला इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला, आणि मग इतिहासानं ज्यांची नोंदच म्हणजे दखलच घेतली नव्हती तो इतिहास नोंदवला, इतिहासाचं पुनर्लेखन केलं, पुनर्मांडणी केली असं आपल्याला म्हणता येते. त्यांचे वाचा तुम्ही पुस्तकं, मग तुम्हाला कळेल. हे सगळे पात्र, रावण असेल, बळीराजा, म्हसोबा, खंडोबा, हे सगळे पात्र त्यांनी पुन्हा नव्यानं मांडणी केली आणि हे सगळे पात्र नायक कसे होते याची मांडणी केली आहे त्यांनी. आपल्याकडे काय होतं की ब्राह्मणाने त्यांच्या विजयाचा, खोटाच विजय, खरा असेल नसेल, खोटाच विजय आणि स्वतःच्या स्वाभिमानाचा इतिहास रचला आणि इतरांच्या पराजयाचा आणि इतरांच्या हीनत्वाचा इतिहास रचला. महात्मा फुलेंनी लोकसंस्कृतीचा आधार घेऊन ज्यांना इथे ब्राह्मणी व्यवस्थेनं हीन लेखलं होतं त्यांचा इतिहास रचला, त्यांच्या स्वाभिमानांचा, त्यांच्या विजयांचा इतिहास रचला. ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखी आहे. याच्यासाठी मी हे जे म्हणतोय हे म्हणणं जर कोणाला खोटं वाटत असेल तर त्यांनी एकदा जाणीवपूर्वक महात्मा फुले यांचं साहित्य वाचलं पाहिजे. मित्र, इतिहास म्हणजे केवळ सालवाराच्या नोंदी किंवा राजाची माहिती वगैरे नसते. म्हणजे कोणता राजा होता, त्याला बायका किती होत्या, त्याच्यापैकी किती आवडत्या होत्या, किती नावडत्या होत्या, त्यांची प्रेम प्रकरणं किती होती, राजाची मुलं काय करत होती, ते किती दारू पित होती, किती नशाबाजी करत होते, त्यांनी किती लढाया खेळल्या, किती लढाया जिंकल्या, किती लढाया हारल्या, कोणाला विष देऊन मारलं वगैरे, कोण्या काळात मारलं, त्यांचे वाडे किती होते, त्यांची राजधानी कशी होती, ते किती समृद्ध होते. हे म्हणजे इतिहासाचा एक भाग आहे. ही सगळी वर्णन अशा पद्धतीची माहिती देणं म्हणजे केवळ इतिहास नव्हे.
म्हणजे हे देणं म्हणजेच इतिहास असं काही समजण्याचं कारण आहे मित्रो. इतिहासामध्ये माणसंही असतात, माणसाचा आपण विचार केला पाहिजे, माणूस समजून घेतला पाहिजे ना. भारताचा इतिहास जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला असं म्हणता येणार नाही का मित्र. इतिहासाची कल्पना करत असताना आपण असं म्हणतो मानव जातीचा इतिहास म्हणजे मानवाच्या प्रगतीचा इतिहास, असं इतिहासाची आपण एक कल्पना करत असतो किंवा असं म्हणत असतो. पण मित्र, भारताच्या इतिहासाबद्दल जर असं आपण म्हटलं तर भारताचा इतिहास म्हणजे माणसाने केलेल्या माणसाच्या शोषणाचा इतिहास आहे, असं जर मी म्हणालो ते खोटं आहे का? भारतातल्या इथल्या माणसाने माणसाचं जे शोषण केलं आहे त्या शोषणाचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास आहे. हे खरं नाही? हे शोधलं पाहिजे ना. महात्मा फुलेंनी हे शोधलं आणि महात्मा फुलेंनी इतिहास म्हणजे विश्लेषण असते ही नवी दृष्टी दिली. इतिहास म्हणजे अशा पद्धतीने राजा राण्या, त्याची मुलं, त्याचे राजवाडे वगैरे याची केवळ माहिती देणे म्हणजे इतिहास नाही. इतिहास म्हणजे गतकाळातल्या गुंतागुंतीचा माणूस, त्या माणसाच्या सभोवतालचं पर्यावरण, ते पर्यावरण भौगोलिक असेल, ते पर्यावरण सामाजिक असेल, ते पर्यावरण धार्मिक असेल, ते पर्यावरण सांस्कृतिक असेल, त्या सगळ्याचं विश्लेषण आणि ते विश्लेषण करून त्या माणसाचं जगणं कसं होतं हे शोधणं म्हणजे इतिहास. त्या काळाचं नीट विश्लेषण करणं म्हणजे इतिहास. ही नवी दृष्टी महात्मा फुलेंनी दिली. इतिहास अशा पद्धतीने इतिहास लिहिण्याची एक नवी परंपरा महात्मा फुलेंनी सुरू केली किंवा महात्मा फुलेंनी त्याचा पायंडा पाडला अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येणार नाही. मित्र, महात्मा फुले हे सामाजिक कार्य करणारे क्रांतिकारी आहेतच. क्रांतिकारक कार्य केलं त्यांनी, समाजसुधारक आहेत, ते क्रांतिकारी समाजसुधारक आहेत. मित्र हो, ते इतिहास लेखक आहेत. मित्र हो, ते विचारवंत सुद्धा आहेत. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. अवतारांच्या कल्पना किंवा वैदिकांच्या बाकीच्या कल्पना त्यांनी नाकारल्या. त्यांनी एक निर्मिकाची कल्पना स्वीकारली. ही खूप मोठी गोष्ट आहे. निर्मिकाची कल्पना म्हणजे ईश्वराच्या कल्पनेशी समांतर कल्पना नाही, लक्षात घ्या. त्यांनी असं म्हटलं की सगळ्याचा निर्मिक एक आहे. मित्र हो, ती जाणीवपूर्वक स्वीकारले. त्याच्या आधाराने त्यांनी काय केलं? त्यांनी समतेचं सूत्र मांडलं. सगळ्याचा निर्मिक एक असेल तर आपण सगळे सारखे आहोत. म्हणजे इथं स्त्री पुरुष भेद करता येणार नाही, जातीच्या आधारानं भेद करता येणार नाही, धर्माच्या आधारानं भेद करता येणार नाही. पृथ्वीच्या पाठीवरची जेवढी म्हणून सजीव सृष्टी आहे त्या सगळ्याचा निर्माण करता एकच आहे, सगळ्या माणसाचा निर्माण करता एक आहे, म्हणून आपण सगळे सारखे आहोत. हे सूत्र त्यांना सांगायचं होतं, म्हणून निर्मिकाची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. अन्यथा त्यांना निर्माण करणारा कोणीतरी आहे, अशी अद्भुत शक्ती असणारा कोणीतरी अशी त्याची कल्पना नव्हती. आणि महात्मा फुलेंच्या निर्मिकाची कल्पना ईश्वर कल्पनेपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. हे नीट समजून घेतलं पाहिजे मित्र. याच्याविषयी खूप बोलता येईल पण मला इथे आता त्याच्या फार खोलात जायचं नाही आहे. पण तुम्ही समजून घ्या, ही समतेचं सूत्र मांडण्यासाठी त्यांनी मांडलेली कल्पना आहे. हे सगळं करण्याच्या पाठीमागे महात्मा फुले यांचं नक्की हेतू काय होता? मित्र हो, कुठलाच स्वार्थ नव्हता. समाजाचं हित व्हावं, समाज सुधारावा ही त्यांची कल्पना होती. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर लक्षात घेतलं तर महात्मा फुले नक्की काय होते हे आपल्याला लक्षात येईल. महात्मा फुले यांच्याविषयी महात्मा फुलेंचं चरित्र लिहिणाऱ्या धनंजय कीर यांनी असे विधान केले आहेत पहा. ते असं म्हणतात, अस्पर्श्य, आदर्शनीय नि अनाभिगम्य समजल्या जाणाऱ्या अतिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा काढणारा पहिला भारतीय म्हणजे महात्मा फुले. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचा जनक म्हणजे महात्मा फुले. भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्य यांचा उद्गाता म्हणजे महात्मा फुले. शेतकरी व कामगार यांची दुःखेनी दारिद्र्य निवारण्यासाठी चळवळ उभारणारा पहिला पुढारी म्हणजे महात्मा फुले. जातीभेद संस्थेवर कडाडून हल्ला चढून मानवी समानतेची घोषणा करणारा पहिला लोकनेता म्हणजे महात्मा फुले. सामान्य जनतेच्या दुःखाला आणि दैन्याला वाचा फोडणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते ह्या दिव्य तत्वाने भारून गेलेला हा खरा सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले. अशा पद्धतीची मांडणी धनंजय कीर यांनी केली आहे. मित्र, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही. महात्मा फुले यांचं चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिणार होते. त्यांना ते त्यांच्या आजारामुळे वगैरे शक्य झालं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा महात्मा फुले किती मोठे वाटत होते हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध, कबीर आणि त्यांच्याच बरोबर महात्मा फुले यांना आपलं गुरु मानलेलं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा एवढा मोठा माणूस ज्यांना महात्मा ही पदवी खऱ्या अर्थानं शोभून दिसते असं हे व्यक्तिमत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला आहे. आता या व्यक्तिमत्वाने सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं विवेचन आता यानंतरच्या तासामध्ये करू. इथे आपण या तासापुरतं थांबू म्हणे. ठीक आहे.